आपण पाहत आहात संगमेश्वर कॉलेज सोलापूरचं YouTube चॅनल. पाच मिनिटांमध्ये आपल्या या व्याख्यानाला या ठिकाणी सुरुवात होते. नमस्कार. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज सोलापूर स्वायत्त राज्यशास्त्र विभाग आयोजित पूर्व तयारी स्पर्धा परीक्षेची या व्याख्यानामध्ये उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे मार्गदर्शक प्राध्यापक तुकाराम जाधव, संचालक युनिक अकॅडमी पुणे यांचं मी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी आणि संगमेश्वर कॉलेजच्या वेगवेगळ्या संकुलाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आपल्या कॉलेजचे प्राचार्य माननीय प्राध्यापक डॉक्टर ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी आणि भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राजकुमार मोहोरकर सर, संघप्रकाश दुड्डे सर, भानप मॅडम आणि उपस्थित सर्व विष्णू विटेकर सर, संघशेट्टी सर आणि राजगुरू सर आणि उपस्थित सर्वच माझे विद्यार्थी या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. अधिक वेळ न दवडता सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि प्राध्यापक डॉक्टर राजकुमार मोहोरकर सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर राज्यशास्त्र विभाग मार्फत आयोजित आजचं युनिक अकॅडमीचे संचालक प्राध्यापक श्री तुकाराम जाधव सर, आपल्या कॉलेजचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर, कला विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर, समोर बसलेले सर्व प्राध्यापक वर्ग, प्राध्यापिका, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कॉलेजमधील राज्यशास्त्र विभागाची परंपरा फार जुनी आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो माहिती नसेल, प्राध्यापक पुंडे सर, प्राध्यापक बेनूर सर हे दोन व्यक्तिमत्व असे होते की यांची ख्याती, यांचं नाव, थोडक्यात यांची प्रसिद्धी महाराष्ट्रभर होती. आणि या दोघा प्राध्यापका हाताखाली महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती शिकून गेले आणि तीच परंपरा राज्यशास्त्र विभाग सुरू ठेवली आहे. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सुद्धा त्याच विभागाचे आहेत आणि त्याच विभागाचे आपल्या सोलापूर विद्यापीठाचे अधिष्ठाता म्हणून प्राध्यापक वसंत कोरे सर देखील आहेत. ती परंपरा आजपर्यंत सुरू आहे. या विभागामार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. गांधी फोरम असेल, अनेक नामवंत व्याख्यात्यांचे व्याख्यान असतील, ते विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवले जातात. मित्रांनो, आजचा त्यातलाच एक कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अकॅडमी युनिक चे संचालक आपल्याला लकीने लाभले. सर, मी तुमचं कॉलेजच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. प्राचार्याचं स्वागत करतो. उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत करून माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद मोहोरकर सर. यानंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या मार्गदर्शकांचं, प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य. मी आजचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक प्राध्यापक तुकाराम जाधव सरांचा सत्कार आपले प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर ऋतुराज बुवा सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. युनिक अकॅडमीचे संचालक प्राध्यापक तुकाराम जाधव सर यांचा सत्कार प्राचार्य करतायत. उपप्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी प्राचार्यांचा सत्कार करावा. मनपूर्वक धन्यवाद. आता ती वेळ
ज्या वेळेची आपण आतुरतेनं वाट पाहत होता, सर आमची मुलं खूप वाट पाहत होती बरं का. आणि त्या दरम्यान आम्ही युनिकच्या बाबतीमध्ये आणि सोलापूरचा जो टक्का युनिकमध्ये आहे त्या संदर्भात थोडंसं बोललो. आपणही बोलालच नक्कीच. आणि आमच्या संगमेश्वरचा एक विद्यार्थी संजय जाधव तुमच्याकडे आहे इंग्रजीला, आणि त्या निमित्तानं देखील आपण संवाद साधला होता आणि तुम्ही येईपर्यंत आम्ही थोडंसं बोललोय. मात्र तुमच्याविषयी उत्सुकता आहे. मी अधिक वेळ न दवडता प्राध्यापक राजगुरू सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा आणि मग लगेचच व्याख्यानाला प्रारंभ होईल. धन्यवाद सर. थोडक्यातच मी परिचय करून देणार आहे. जाधव तुकाराम नामदेव सर, संचालक द युनिक अकॅडमी पुणे. सरांचं रिसर्चमधल्या ॲक्टिव्हिटीज मी थोडक्यामध्ये सांगणार आहे. पार्टिसिपेटेड इन नॅशनल इलेक्शन स्टडीज 1998, participated in project on governance in South Asia in 1999, jointly conducted by Heidelberg University, Germany, and Department of Politics, University of Pune. Then participated in socio-economic survey of Pune city conducted by Department of Politics and Public Administration Department, University of Pune. Research associate in national election studies in 2004 with reference to the assembly election in Maharashtra. Other activities: editor of the IAS planner, MPSC planner, editor of Maharashtra yearbook is that Maharashtra Varshiki, editor of the book MPSC prelim general studies paper 1 in Marathi, translated a book by OP Goba, introduction to the political theory in Marathi, translated the book Ambedkar on Muslim by Dr. Anand Teltumde, writer of the book भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया खंड 1. त्याच्यानंतर आहे राईट्स फ्रिक्वेंटली ऑन कंटेम्पररी सोशिओ पॉलिटिकल इश्यूज इन डिफरंट न्यूज पेपर्स अँड जर्नल्स, रेग्युलरली कॉन्ट्रीब्युटेड टू द रायटिंग ऑन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन ऑफ MPSC अँड UPSC. युनिक अकॅडमीबद्दलची एक थोडीशी बेसिक माहिती मी सांगू इच्छितो. त्यांचं भूमिका काय आहे मी तुम्हाला सांगेन. राज्यात हुशार, कष्टाळू, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलामुलींची वानवा आहे. त्यामुळं ही परिस्थिती बदलण्यासाठी द युनिक अकॅडमीने या कार्यक्षेत्रामध्ये आपलं कार्य सुरू केलेलं आहे. अकॅडमीचे विविध उपक्रम झालेले आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी संबंधित इंग्रजी आणि मराठी माध्यमातील विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तकं तयार केली गेलेली आहेत. नियतकालिके चालू आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन, इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये. फ्रायडे फ्रंटलाईन विजय कुंजीर सरांचा उपक्रम सर्वांसाठी मोफत उपलब्ध असतो. सार्वजनिक व्याख्यान आणि परिसंवाद 2010 सालापासून महाराष्ट्रातील सार्वजनिक चर्चा विश्वाच्या मंथनासाठी आणि प्रगल्भतेसाठी सुरू केलेला उपक्रम. या मंचावरून राज्यातील व राज्याबाहेरील अनेक मान्यवरांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. यशवंत सत्कार आणि अनुभव कथन, स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या यशवंतांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार. या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन राज्यातील विविध ठिकाणी व्याख्याने आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. द युनिक फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातील संशोधन, प्रकाशन व चर्चासत्रे आणि व्याख्याने इत्यादी बाबतीत अविरत कार्य सुरू आहे. हे पाहुण्यांची ओळख करण्याचा उद्देश हा असतो की हे ओळख तुम्ही लक्षात ठेवून पाहुण्यांना फॉलो करा आणि तुमचा वर चष्मा हा लावा की पाहुणे आता आपल्याला काय कशा पद्धतीनं सांगतात. ही महत्त्वाची जबाबदारी माझ्याकडे दिली त्याबद्दल प्राचार्य सर, उपप्राचार्य आणि मोहरकर सरांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. जाधव सरांचा परिचय आणि युनिक अकॅडमीचा परिचय दिल्यानंतर मी अधिक वेळ न दवडता सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार, गुड मॉर्निंग. आदरणीय प्राचार्य सर, ऋतुराज बुवा सर, पुजारी सर, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, खरं तर मी सुरुवातीला क्षमा मागतो तुमची, मलाच यायला उशीर झाला. पण ती कसर थोडीशी आपण व्याख्यानातनं भरून काढूयात. म्हणजे मी वन वे ज्याला म्हणूयात, म्हणजे मी बोलणार आणि मग नंतर तुम्ही प्रश्न विचारणार असं न करता मी सुरुवातीपासूनच प्रश्न विचारत जाणार आहे तुम्हाला. पण तुमची काही चाचणी घेण्यासाठी मी प्रश्न नाही विचारणार, म्हणजे तर तो एक संवाद व्हावा याच्यासाठी मी तो थोडासा डायलॉगिक फॉर्म म्हणूयात, म्हणजे तो फॉर्म मी स्वीकारणार आहे. खरं तर महाविद्यालयाच्या संदर्भात माहिती देताना
2 प्राध्यापकांचा उल्लेख झाला, त्यातले बेन्नूर सर की जे खरं तर आम्हा सर्वांसाठीच मार्गदर्शक म्हणून उपलब्ध होते. म्हणजे मी असं म्हणेन की आमचं भाग्य होतं की आम्ही सगळेच जण राज्यशास्त्राच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडनं शिकू शकलो. म्हणजे त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो आणि आपण थेट विषयाकडे जाऊयात. तुमच्यापैकी असा कोणीच नसेल की ज्यांना संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSCच्या सनदी सेवा परीक्षेचं स्वरूप माहिती नाही आहे. नेचर सगळ्यांना माहिती आहे का परीक्षेचं स्वरूप? म्हणजे त्याच्यात मी फार वेळ घालवत नाही. म्हणजे ओके, राज्यसेवा परीक्षा ज्याला मानतो आपण, म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSCची राज्यसेवा आत्ताची जी आहे ती येणाऱ्या वर्षातली एप्रिलमध्ये शेवटची पूर्वपरीक्षा आहे आणि 2025पासनं नवीन पॅटर्न सुरू होणार आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ओके, आता मी काय करेन की त्या परीक्षेच्या रचनेबद्दल, जेव्हा मी UPSC असं म्हणेन तर ते अर्थातच MPSCला पण लागू आहे. 25च्या MPSCबद्दल मी बोलतोय असा त्याचा अर्थ लावा. म्हणजे ओके, 3 टप्पे आहेत. आता 3 टप्प्यातला जो शेवटचा टप्पा आहे, म्हणजे माझंही लक्ष राहावं व्याख्यानामध्ये आणि तुम्ही अटेंटिव्हली ऐकावं, याच्यासाठी मी थोडंसं इकडनं तिकडनं म्हणजे क्रम मी काय फॉलो करणार नाही. म्हणजे सो मुलाखतीला 275 गुण आहेत, तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ज्याला आयोगानं पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे व्यक्तिमत्व चाचणी असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. आणि अर्थात ही जी व्यक्तिमत्व चाचणी आहे, पर्सनॅलिटी टेस्ट आहे, तर ती कोणत्या पदासाठी घेतली जाते तर सगळ्यांना माहिती आहे त्याचं उत्तर, सनदी सेवा पदासाठी, सिव्हिल सर्व्हिस असं म्हणतो आपण त्याला. त्याला मराठीमध्ये खूप वेगवेगळे ढोबळ असे शब्दप्रयोग आहेत. नोकरशहा, प्रशासक, शासकीय अधिकारी, पण सनदी सेवक, सिव्हिल सर्वंट म्हणजे आता आपण सगळेच या परीक्षांचा किंवा तुम्ही सामाजिक शास्त्रांचा, काही कॉमर्सचेही विद्यार्थी आहेत, आपल्याला योग्य टर्मचा वापर करायला इव्हेंच्युअली शिकलंच पाहिजे. त्यामुळे मग मी काही ढोबळ शब्द आणि काही जे नेमके शब्द आहेत त्याचाही वापर करेन. तर ही जी काही व्यक्तिमत्व चाचणी म्हणजे मुलाखत होते तर ती सनदी सेवा पदांसाठी आहे. त्यामुळे आपण सुरुवात तिथनं करूयात. म्हणजे 275 गुण ज्याला वेटेज म्हणून ठेवलेलं आहे, तर कशासाठी तुमची मुलाखत घेतली जाते तर सनदी सेवा पदांसाठी. पण त्याच्या पदाचं काम काय म्हणजे तुम्ही मला सांगाल थोडंसं? सनदी सेवा पदाचं, प्रशासनाचं, नोकरशाचं काम काय असतं? म्हणजे हा जे मनात येईल ते सांगा, म्हणजे चुकलं तर काय हरकत नाही. म्हणजे मला त्यातली काय फार माहिती आहे असं काय समजू नका तुम्ही. म्हणजे डोंट वरी अबाउट दॅट. काय काम आहे तुमच्या मते कोणीही सांगा. म्हणजे मराठी आणि सगळ्यांना अडचण नाही ना काही. म्हणजे ओके, तुमच्या मते काय काम आहे सनदी सेवा पदांचं? जे येईल ते सांगा, काही हरकत नाही. कुठलं काम तुम्हाला असं वाटतं महत्वाचं आहे त्यांचं? कारण ते जर कळलं तर आपल्याला 275 गुणांची जी मुलाखत आहे तर त्या मुलाखतीला तयारी कशाची करायची आणि कशी करायची हे कळेल आपल्याला. राज्यशास्त्राचे काही विद्यार्थी असतील त्यांनी मला मदत केली तरी चालेल. सांगा जे येईल ते. हां, बसून बसून सांगितलं तरी चालेल, काय हरकत नाही. हां ओके, आता कुणालाही जर तुम्ही विचारलं तर पहिलं उत्तर असं येतं सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उकल करणं, म्हणजे प्रश्न सोडवणं. आणि मी जरा प्रयोग करणार आहे, तुम्हाला वाटेल की हा पुणेरी माणूस दिसतोय म्हणजे ओके, पण त्याला इलाज नाही आहे. भाषा जर आपली चांगली व्हायची असेल तर मी मूळचा मराठवाड्यातला आहे म्हणजे ओके, त्यामुळं असं काही नाही की मी तिकडनं आलेलं आहे. म्हणजे सो इकडनंच मी गेलेलो आहे. सो प्रश्न सोडवणं असं तिनं सांगितलं, मी त्याला थोडंसं प्रश्नाची उकल करणं असं म्हणालो. तर भाषा नावाचा जो भाग आहे आणि आपलं लेखन, तर मुख्य परीक्षेसाठी अफाट महत्त्वाचं आहे. म्हणजे जी 1750 गुणांची मुख्य परीक्षा आहे, असं मी मध्ये इकडे तिकडे उड्या मारणारच आहे, म्हणजे तुमचंही लक्ष राहावं. म्हणजे ओके, सो लोकांच्या समस्यांची सोडवणूक करणं म्हणजे, पण हे खूप ढोबळ झालं ना. म्हणजे एखादा म्हणेल की राजकारणी पण तेच करतात, लोकप्रतिनिधी पण तेच करतात, एखादी NGO नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन पण तीच काम करते, मग असं कसं म्हणणार ना. म्हणजे खूपच ढोबळ उत्तर झालं. अजून कोणाला काही सुचतं का? अजून नेमकं, म्हणजे हे काय चुकीचं उत्तर नाहीये, हे बरोबरच आहे, पण नेमकं काय सांगाल? कार्यक्रम आखणे म्हणजे नाही. आता ह्या 2 उत्तरावरती लगेचच मीच उत्तर देऊन टाकतो, म्हणजे आपला वेळ कमी जाईल. म्हणजे ओके, तुम्ही नागरिक शास्त्रामध्ये 5वी पासून 6वी पासून हे शिकत आलात की आपल्या लोकशाही शासन व्यवस्थेचा भाग म्हणून 3 शासनाच्या शाखा आहेत. एक कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. न्यायमंडळाचं काय काम आहे? न्यायदान करणं, न्याय निवाडा करणं, तंट्यांचं निवारण करणं, बरोबर. कार्यकारी मंडळ नावाची मधली शाखा म्हणूयात सोप्या भाषेमध्ये, तर तिचं काय काम आहे?
कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह काय काम आहे त्यांचं? अंमलबजावणी करणं. हे पण सगळीकडे तुम्हाला माहिती असतं म्हणजे, पण माझं असं मत आहे की त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं काहीतरी काम आहे त्यांचं. कायद्याची अंमलबजावणी करणं माझं असं मत आहे दुय्यम काम आहे त्यांचं. त्यापेक्षा महत्त्वाचं काहीतरी काम आहे त्यांचं एक्झिक्युटिव्हचं. ते कुठलं आहे? नंतर येऊया त्याच्याकडं. म्हणजे ते चुकीचं उत्तर नाहीये. म्हणजे अजून काय सांगा? सगळ्यांना उत्तर माहिती आहे खरं तर, थोडा तुम्ही अवघड विचार करताय त्यामुळे असं होते तुमचं. मी उत्तर देतो. तुम्ही हा शब्दप्रयोग ऐकला असेल, धोरणांची निर्मिती करणं, पब्लिक पॉलिसी मेकिंग ना. म्हणजे कोणीतरी कार्यक्रमाचा उल्लेख केला म्हणजे, सो पॉलिसी नंतर प्रोग्राम येतो. ओके, त्याच्यानंतर स्कीम येते म्हणजे असा त्याचा आपण विचार करतो म्हणजे. ओके, सो ज्याला आपण मराठीमध्ये कार्यकारी मंडळ म्हणतो, इंग्रजीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणतो, तर त्या शाखेचं महत्त्वाचं काम काय असेल? तुम्ही जे सांगितलं ते पण बरोबर आहे, कायद्याची अंमलबजावणी करणं. पण त्याच्या आधी ज्याला आपण मुख्य जबाबदारी मानतो, तर ती मुख्य जबाबदारी धोरणांची निर्मिती करणं. किती वेळा आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो, महिला धोरण, पर्यावरणविषयक धोरण, लोकसंख्या धोरण, उद्योग धोरण, परकीय व्यापार धोरण, अशी कितीतरी धोरणं आपल्या शासनाला करावी लागतात म्हणजे. तर त्या धोरणांची निर्मिती करण्याचं काम हे एक्झिक्युटिव्ह करतं, बरोबर आहे. आणि मग कायदे मंडळाचं काम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कायदे बनवणं. ओके, आता आपण एक्झिक्युटिव्हवरती जास्त फोकस देऊयात. म्हणजे हे जे कार्यकारी मंडळ आहे हेही तुम्ही नागरिक शास्त्रामध्ये शिकलात, मी फक्त त्याची उजळणी करतो. त्याचे दोन घटक आहेत, एक राजकीय कार्यकारी मंडळ आहे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह, आणि दुसरा आहे बिगर राजकीय. आता म्हणताना तर आपण बिगर राजकीय म्हणूयात त्यांना म्हणजे. ओके, सो राजकीय कार्यकारी मंडळ म्हणजे खूप सोप्या भाषेमध्ये आपण त्यांना कधी कधी सरकार असं मानतो. खरं तर ते राजकीय प्रतिनिधी आहेत जे आपण लोकांनी नागरिक म्हणून त्यांना निवडून दिलेले आहेत. सो ते कुठल्या तरी पक्षाचे असतात, कदाचित एखादा अपक्ष पण असू शकतो, पण ज्या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे त्या पक्षाचं सरकार असंच आपण मानतो त्याला. ते कार्यकारी मंडळ आहे. ओके, त्याला राजकीय का म्हटले? कारण ते कुठला तरी राजकीय कार्यक्रम विशिष्ट राजकीय विचाराच्या आधारे घेऊन लोकांकडे जातात. त्याचं माध्यम साधारणतः राजकीय पक्ष असतात आणि त्याच्या आधारे आपण त्यांना पाठिंबा देतो किंवा नाही देत, म्हणजे जे काय असेल ते त्यातनं ते बनतं म्हणजे. ओके, सो तो झाला एक भाग. म्हणजे जे बिगर राजकीय आहे कार्यकारी मंडळाचा जो दुसरा घटक आहे त्याचं नाव काय सांगा? त्याला परमनंट एक्झिक्युटिव्ह असं म्हणतात, म्हणजे स्थायी कार्यकारी मंडळ. पण त्याच्यात कोण येतं? त्यात कोण येतं? तुम्ही ज्या परीक्षेची चर्चा ऐकायला आलेला आहात म्हणजे त्या परीक्षेतनं जाणारा मार्ग आहे, जो मार्ग तुम्हाला तिथं घेऊन जातो. म्हणजे त्या बिगर राजकीय कार्यकारी मंडळाला जे स्थायी असतं त्याला वेगवेगळी नाव आहेत. म्हणजे कुणी त्याला देशाचं प्रशासन असं म्हणेल, कुणी त्याला देशाची नोकरशाही असं म्हणेल. फारच ढोबळपणे तुम्ही शासकीय अधिकारी वर्ग किंवा शासकीय अधिकारी यंत्रणा, पण जर योग्य शब्दप्रयोग वापरायचे असतील तर नोकरशाही किंवा प्रशासन. हे पण थोडेसे ढोबळ आहेत, पण तरी वापरूयात आपण, थोडीशी लिबर्टी घेऊयात म्हणजे. ओके, आता आपल्या देशाची जी नोकरशाही आहे आणि प्रशासन आहे, ब्युरोक्रेसी आणि ॲडमिनिस्ट्रेशन, तर हे खूपच व्यापक आहे. ही शासनाची खूपच मोठी यंत्रणा आहे. हे बिगर राजकीय आहे आणि हे स्थायी आहे. म्हणजे 62 वर्ष किंवा 65 वर्षापर्यंत तुम्ही बाकीच्या काही जर गैरगोष्टी नाही केल्या तर तुमची सर्व्हिस संपेपर्यंत त्या पदावरती तुम्ही राहू शकता. म्हणजे असं त्या प्रशासन किंवा नोकरशाहीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तर ही एक व्यापक यंत्रणा आहे. त्या व्यापक यंत्रणेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची पदं बघायला मिळतील. ओके, तर त्याच्यामध्ये एक आहे ज्याला तुम्ही राजनयिक पद असं म्हणता, म्हणजे डिप्लोमॅटिक सर्व्हिस असते ती. ओके, दुसऱ्या बाजूला मिलिटरी सर्व्हिस आहे. आता त्या मिलिटरीमध्ये पण अनेक आहेत, म्हणजे त्या तपशिलात आपण नको जायला. म्हणजे लष्करी सेवा म्हणूयात आपण त्याला. ओके, एक राजनयिक आहे, दुसरी लष्करी आहे, तिसरी आहे न्यायिक सेवा. म्हणजे न्यायिक सेवेमध्ये देखील प्रशासन आहे ना, म्हणजे काय सगळेच न्यायाधीश असत नाहीत. म्हणजे तर त्या न्यायाधीशांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सहाय्य करण्यासाठी त्यांना मोठं प्रशासन असतं, त्याला आपण न्यायिक सेवा असं पण मानतो. आणि मग चौथी जी सेवा आहे त्याला सनदी सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिस असं म्हटलं जातं. आता तुम्हाला मुद्दा लक्षात आला का? सनदी सेवा ज्या परीक्षांच्या चर्चेसाठी आपण आज सगळे जमलो आहोत, तर ती सनदी सेवा इंग्रजीमध्ये त्याला सिव्हिल सर्व्हिस मानतो. ती सिव्हिल सर्व्हिस खुद्द भारताचं प्रशासन किंवा नोकरशाही या व्यापक शासकीय यंत्रणेचा सार्वजनिक, म्हणजे तुम्हाला तिथं जायचं आहे. म्हणजे तुम्ही लष्करात जाण्यासाठी आलाय का? इथं डिप्लोमॅटिक सेवेमध्ये जाण्यासाठी आलाय का? कदाचित हां, UPSC मध्ये IFS एक पद असतं,
इंडियन फॉरेन सर्व्हिस. त्यात सिलेक्ट तुम्ही जर आहात तर तुम्ही राजनयिक सेवेचे देखील भाग होता. पण राजनयिक सेवा नावाचा एक स्वतंत्र विभाग आहे. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेतं. तुमची एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री आहे, त्यांच्या माध्यमातून काही परीक्षा घेतात. ते वेगवेगळे रूट आहेत म्हणजे, बरोबर. त्यामुळे आपण त्यांना वेगळी सर्व्हिस असं म्हटलेलं आहे. सो राजनयिक सेवा वेगळ्या आहेत, त्याच्यानंतर लष्करी सेवा वेगळ्या आहेत, तिसरी सेवा मी ज्याचं नाव घेतलं न्यायिक सेवा, ज्युडिशियल सर्व्हिसेस, आणि मग चौथी सेवा सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे. ओके, आता या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जवळपास 20 ते 22 प्रकारची पदं आहेत. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, ज्याच्यामध्ये IRS IT आणि IRS कस्टम्स, म्हणजे इन्कम टॅक्स असं तुम्ही नाव कधीतरी ऐकलं असेल. धाडी टाकल्या जातात तेव्हा इन्कम टॅक्सच्या धाडी टाकला असं आपण मानतो, आयकर त्याला मानतो आपण. अशा जवळपास 20 ते 22 प्रकारची पदं सिव्हिल सर्व्हिस नावाच्या भारताच्या प्रशासनाच्या नोकरशाहीच्या त्या व्यापक यंत्रणेचा भाग असतात म्हणजे. ओके, आणि आपल्या घटनेनं काय केलेलं आहे तर या सिव्हिल सर्व्हिसच्या निवडीसाठी म्हणजे त्यावरती उमेदवार नियुक्त करण्यासाठी एक परीक्षा जी आयोजित केली जाते, तर ती परीक्षा आयोजित करण्याचं काम आपल्या UPSCला केंद्र पातळीवरती युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनला दिलेलं आहे. आणि प्रत्येक घटक राज्याच्या पातळीवरती साधारणतः तुम्हाला राज्य लोकसेवा आयोग बघायला मिळेल म्हणजे. सो हे दोन्ही आयोग काय करतात तर या 18 ते 20, 22 कधी कधी त्याची संख्या थोडीशी कमी होते, म्हणजे कधी जास्त पण होते, म्हणजे नवनव्या सेवांची निर्मिती करावी लागते म्हणजे. तर त्याच्यासाठी योग्य उमेदवार, पात्र उमेदवार निवडण्यासाठी परीक्षांचं आयोजन करण्याचं काम करतात. आणि त्या परीक्षांना आपण अनुक्रमे कसली परीक्षा म्हणतो, UPSCची असं म्हणतो आपण, पण UPSC खरं तर असंख्य प्रकारच्या परीक्षा आयोजित करते म्हणजे. मग त्यातल्या एका परीक्षेला आपण सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असं मानतो म्हणजे. आणि तेच MPSCच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात येतं. आता मूळ मुद्दा माझा थोडासा सुटला होता, त्याच्याकडे आपण येऊयात. म्हणजे मूळ मुद्दा काय होता तर कळलं आम्हाला की आम्हाला ज्या प्रशासनात जायचं आहे, नोकरशाहीमध्ये जायचं आहे, तर ते खुद्द मोठं आहे. आणि त्याचा एक भाग म्हणजे सनदी सेवा किंवा प्रशासकीय सेवा आहेत. त्यांचं काम काय म्हणजे, आता तुम्ही उत्तर देऊ शकता म्हणजे, थोडंसं बरं उत्तर देऊ शकता म्हणजे. त्यांचं काम काय सांगा मला. प्रशासनाचं काम काय आहे, आता नोकरशाहीचं काम काय आहे, तर आता आपण कॉन्फिडेंटली उत्तर देऊ शकतो, अंमलबजावणी करणं. कशाची अंमलबजावणी करणं? 2 गोष्टीची. आता जनरल बोलू नका, कुठल्या 2 गोष्टीची अंमलबजावणी करणं? बरोबर, एक, आणि दुसरं कायद्यांची. बरोबर, म्हणजे कार्यकारी मंडळाकडे जरी ती जबाबदारी असली, ते एक्झिक्युटिव्ह आहे ना, तर त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षामध्ये जे अंमलबजावणी करण्याचं काम असतं तर त्यांना आपण ढोबळपणे प्रशासक म्हणतो. तुमच्या गाव पातळीवरचा, तळ पातळीवरचा सगळ्यात शेवटचा प्रशासक म्हणजे काय नाव असतं त्याचं? ग्रामसेवक. बरोबर, ग्रामसेवक. ते सगळ्यात उच्च पद जे आहे सनदी सेवेच्या बाबीमध्ये आपण बोलतो, देशातलं सगळ्यात उच्च पद कॅबिनेट सेक्रेटरी असं त्याला म्हणतात म्हणजे त्याचा पट बघा केवढा आहे, ग्रामसेवकापासून ते कॅबिनेट सेक्रेटरीपर्यंत. सो अशी ही सनदी सेवा, तिचं महत्त्वाचं काम जर काय असेल तर कायद्याची आणि धोरणांची अंमलबजावणी करणं, इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशन करणं म्हणजे एक भाग. दुसरा एक भाग मी त्याला जोडतो, तुमच्यापैकी जे लोक प्रशासनाचे विद्यार्थी असतील किंवा राज्यशास्त्राचे जे विद्यार्थी असतील त्यांनी थोडंसं हे खोलात जाऊन शिकलेलं असेल की जरी आपण ढोबळपणे आणि मुख्यत्वे अंमलबजावणी करणं हे काम मानत असलो तरी धोरणांच्या निर्मितीमध्ये आणि कायद्याच्या निर्मितीमध्ये देखील या प्रशासकीय यंत्रणेचा सहभाग असतो. पण तो सहभाग कसा असतो, तो असा पटकन दिसणारा थेट अशा प्रकारचा असत नाही म्हणजे, तर तो इनडायरेक्ट असतो. पडद्यामागून म्हणतो ना बऱ्याच वेळेला आपल्याला, आपले लोकप्रतिनिधी, आपले मंत्री, बरोबर, ते एका बाजूला संसदेचे सदस्य असतात आणि दुसऱ्या बाजूला मंत्रिमंडळाचे सदस्य असतात जर ते सत्ताधारी पक्षाचे असतील तर. अशा दुहेरी भूमिका ते बजावत असतात म्हणजे. तर अनुक्रमे कायदे करण्यासाठी आणि धोरणांची निर्मिती करण्यासाठी प्रशासन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं सहाय्य देत असतं. म्हणजे जर आपल्याला कुठल्याही बाबतीमध्ये कायदा बनवायचा असेल किंवा धोरण ठरवायचं असेल तर ज्या क्षेत्राविषयी आपल्याला कायदा आणि धोरण ठरवायचं असतं त्या क्षेत्राविषयीची इत्थंभूत माहिती आपल्याकडं असायला पाहिजे. ती माहिती त्यांना देण्याचं काम एका अर्थानं महत्त्वाचं काम आहे, आपल्या देशातलं प्रशासन करत असतं. त्यामुळे मेकिंग ऑफ लॉज अँड मेकिंग ऑफ पॉलिसीज या प्रक्रियेमध्ये देखील यांचा वाटा असतो. आणि तुम्ही जसं खालपासून म्हणजे सोप्या भाषेमध्ये म्हणजे लोअर लेवल ते अपर लेवल असं जसं वरती चढत जाता,
हायरार्की म्हणतो आपण त्याला, म्हणजे उतरण किंवा पदसोपान असं मानतो, श्रेणी व्यवस्था असं मानतो. वर जसं चढत जाता त्या क्रमामध्ये, त्या हायरार्कीमध्ये, तर तुमचं कायदे निर्मिती आणि धोरण निर्मिती या बाबतीतलं काम हे थोडंसं महत्त्वाचं बनतं. तुम्ही त्यांच्याजवळ जाता. अनेक वेळेला आपण काय ऐकतो, सेक्रेटरी असतात आणि ते मंत्र्याच्या बाबतीमध्ये कुठली भूमिका बजावत असतात, मंत्र्याला सल्ला देणं, म्हणजे ॲडवाईस देणं. आणि तो ॲडवाईस कायद्याच्या बाबतीतला असू शकतो किंवा तो ॲडवाईस हा धोरणाच्या बाबतीतला असू शकतो. तो आता आपण कॉन्फिडेंटली असं म्हणू शकतो. आणि हे UPSCच्या मुलाखतीला बऱ्याच वेळेला असे प्रश्न विचारले जातात, म्हणून मी सुरुवात त्यानं केलेली आहे. सो अशा रीतीनं आपल्या या प्रशासनाचं सनदी सेवेचं काम एका बाजूला मुख्यत्वे कायदे धोरणांची अंमलबजावणी करणं, पण त्याच वेळेला अप्रत्यक्ष असलं तरी ते महत्त्वपूर्ण काम आहे, कायदे आणि धोरणांच्या निर्मितीमध्ये देखील सहभाग देणं. ओके, वाटा उचलणं. म्हणजे आता हे कळलं आम्हाला. तर मग अशा पदांवरती जाण्यासाठी उमेदवार सक्षम आहे का, त्याच्याकडे त्या प्रकारचं कौशल्य आहे का, क्षमता आहेत का, याची तपासणी त्या 275 गुणांच्या व्यक्तिमत्व चाचणीतनं केली जाते. आणि थोडक्यात शेवट करताना मी म्हणेन या टप्प्याच्या चर्चेचा, त्याच्यासाठी काय तुमच्याकडनं अपेक्षा असते आयोगाला, तर थोडक्यात उत्तर आहे, एक तर तुम्हाला समाजाबद्दल समज किती आहे. कारण कायदे कशाविषयी करतो आपण, समाजाविषयी असतात. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्राविषयी, त्यातल्या समस्यांविषयी कायदे असतात, त्यातल्या गरजांविषयी कायदे असू शकतात. आणि तीच बाब आपण धोरणांच्या बाबतीमध्ये पण म्हणू शकतो. धोरण समाजाच्या बाबतीतलं आहे, ओके, ते स्थानिक समस्यांच्या बाबतीमधलं धोरण असू शकतं. आपण म्हणलं की पाण्याचं धोरण, पाणी ही समस्या म्हणून आज बघायला लागते आपल्याला, म्हणजे ओके. सो समाजाबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. आणि तुम्हा सर्वांना ते कसं माहिती असतं, या परीक्षांच्या तयारीसाठी किमान 2 वर्तमानपत्र 3-4 तास रोज वाचावी लागतात. वर्तमानपत्र कशासाठी वाचतो आपण, म्हणजे तर वर्तमानपत्रातनं रोज आपल्या समाजामध्ये अवतीभोवती काय चाललेलं आहे हे समजतं चांगलं आपल्याला. बाकी पाठ्यपुस्तकं वाचतो, वर्गातले आपण लेक्चर्स ऐकतो, वाचनालयामध्ये जाऊन आपण रेफरन्स बघतो, वगैरे वगैरे वगैरे. सो आपल्या समाजाबद्दलची समज असणं, आपल्या समाजामधले ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, मग त्यात थोडंसं समाजशास्त्र आहे, अर्थशास्त्र काय चाललंय आपल्या समाजामधलं, राजकारण काय आहे, प्रशासकीय चौकट काय आहे, वगैरे वगैरे. आणि दुसरा, कदाचित तुम्हाला थोडासा धक्का बसेल, गंमत पण वाटेल, म्हणजे दुसरी जी अपेक्षा मुलाखतीच्या बाबतीमध्ये तुमच्याकडनं आयोगाला असते, ती म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल पण समज असली पाहिजे. तुम्ही म्हणाल की म्हणजे काय, म्हणजे माझ्या नावाचा अर्थ विचारतात का, तुकाराम म्हणजे काय सांग, मग त्यावरनं भक्ती मुवमेंटवरती काही प्रश्न विचारले जातील, वगैरे वगैरे वगैरे. ते तर होतच, म्हणजे पण त्याला जोडून तुम्ही तुमच्या आईवडिलांबद्दल किती जाणता, म्हणजे समजा असं बऱ्याचदा होतं ना की आईवडिलांचे ऑक्युपेशन विचारले जातात म्हणजे तुम्हाला. आणि तुम्ही जेव्हा मुलाखतीला जाता, तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, मुलाखतीला जात असताना तुम्हाला तोपर्यंत 2 फॉर्म भरावे लागतात. त्याला DAF 1, 2 असं म्हटलं तर त्या टेक्निकल डिटेल्समध्ये नको जायला. ज्या फॉर्मच्या माध्यमातून तुम्ही सगळी तुमची व्यक्तिगत माहिती त्या आयोगाला कळवत असता. तुमची नावं, म्हणजे तुमचं नाव, आईवडिलांचं नाव, आडनाव, तुम्ही कुठून आलेलं आहात, तुमचं गाव जर असेल तर गावापासून राज्यापर्यंतचे डिटेल्स असतात. तिसरी गोष्ट, तुमची सगळी शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांच्यासमोर असते. 10वी 12वी किती टक्के गुण मिळाले, कुठल्या संस्थेमध्ये तुम्ही शिकलाय, तुमचं विद्यापीठ कुठलं होतं, पदवी तुम्ही कुठल्या शाखेमध्ये घेतलेली आहे, विशेष विषय कुठला होता, वगैरे वगैरे. तुम्ही PG केला असेल तर PG त्याचे पण रेकॉर्ड तुमच्या शैक्षणिक. 3, चौथं एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो, आणि मला असं वाटतं की तुम्ही कॉलेज जीवनामध्ये त्या चौथ्या घटकावरती फोकस देऊन त्यातलं काय काय विकसित करता येतं. त्या चौथ्या घटकाचं नाव आहे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, अभ्यासेतर गोष्टी. कॉलेजमधल्या ज्या ज्या उपक्रमामध्ये तुम्हाला आवड आहे, रुची आहे, त्या प्रत्येक उपक्रमामध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे आणि ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करा. एक गोष्ट करायला सांगितली तर 2 गोष्टी करा. एक गोष्ट वाचायला सांगितली असेल तर 2-3 गोष्टी वाचायला विचारा, तुम्ही बोला, त्याच्याबद्दल लिहून ठेवा. सो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये NCC असू शकतं, NSS असू शकतं, तुमच्या हॉबीज असू शकतात. NSSचा भाग म्हणून आपण वेगवेगळे कॅम्प करतो, वेगवेगळ्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, अशा स्पर्धांमध्ये भाग घेतो, वगैरे वगैरे. सो चौथं, आता हे कुणाबद्दल आहे, स्वतःबद्दल आहे. म्हणजे 5वं, तुम्ही निवडलेला ऑप्शनल असतो. वैकल्पिक विषय तुम्हाला UPSCसाठी निवडावा लागतो आणि नव्या MPSCमध्ये पण तो वैकल्पिक विषय आहे. आणि 6वं हे असतं की तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस का करायची आहे. म्हणजे मी पहिल्या मुद्द्यापासून 6व्या मुद्द्यापर्यंत जो काही तपशील सांगितला त्याच्यात तुमची माहिती तुम्ही दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला कोणी सांगत नाही इतिहास वैकल्पिक विषय घ्या, तुम्हाला निवड दिली आहे, म्हणून त्याचं नाव काय, ऑप्शनल. म्हणजे तुम्हाला चॉईस दिलेला आहे. सो तुमच्याबद्दलची समज. सो थोडक्यात मुलाखतीचा टप्पा कन्क्लूड करताना मी एवढं म्हणेन, समाजाबद्दल पण तुमची समज म्हणजे अंडरस्टँडिंग असलं पाहिजे आणि खुद्द तुमच्याबद्दल देखील तुम्हाला अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. ही मला असं वाटते की मुलाखतीच्या बाबतीमधली काय आहे, गरज आहे. म्हणजे
मग त्याच्या आधीचा टप्पा जो आहे, मी 3ऱ्या टप्प्यानं सुरुवात केली होती, त्याच्या आधीचा टप्पा कुठला आहे? मुख्य परीक्षा. थोडक्यात मी सांगतो, मुख्य परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन घटक क्रमांक 1, एक वैकल्पिक विषय ज्याचा मी मगाशी उल्लेख केला, आणि तिसरं म्हणजे निबंधाचा पेपर. निबंधाचा म्हणजे एसेचा पेपर 1 आहे, त्याच्यामध्ये 2 विषयांवरती तुम्हाला सुमारे 1000 ते 1200 शब्दामध्ये निबंध लिहायचा आहे. 250 गुणांसाठी तो आहे. 180 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे 3 तासाचा तो वेळ आहे. म्हणजे 1000 ते 1200 शब्द मर्यादा एका एसेची 2 विषयांवरती तो लिहायचा आहे, म्हणजे 250 गुण. आणि बिलीव्ह मी, म्हणजे जर खूप बोली भाषेमध्ये सांगायचं झालं, आपण जसं नॉर्मल कॉन्व्हर्सेशन करतो मित्रमैत्रिणींमध्ये, एसे नावाची गोष्ट होत्याचं नव्हतं करू शकते किंवा नव्हत्याचं होतं करू शकते. तुम्हाला असे दरवर्षी विद्यार्थी दिसतील की मला एसेला 250 पैकी 70 गुण मिळाले, 80 गुण मिळाले, 90 गुण मिळाले. आणि तुम्हाला काही विद्यार्थी असे दिसतील ज्यांना 125, 130, 140 आहेत. आता निबंध नावाचा विषयच असा आहे की त्याला मराठीमध्ये खूप सुंदर शब्द आहे, निबंध. त्याला बंधन काहीच नाही आहे. म्हणजे फक्त ज्या विषयावरती तुम्हाला निबंध विचारलेला आहे तो विषय आपल्याला कळलेला असला पाहिजे, माहिती असला पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. म्हणजे ओके, एका वर्षी UPSCनं निबंध विचारला, इंग्रजीमध्ये सांगतो मग मराठीत सांगतो, म्हणजे की कॅन कॅपिटॅलिझम इन्शुअर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. कॅन कॅपिटॅलिझम इन्शुअर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. मराठीमध्ये काय म्हणू आपण याला? भांडवलशाहीतून, म्हणजे ढोबळ मराठी भाषांतर करतो, फार मी टेक्निकल करत नाही. भांडवलशाहीद्वारा किंवा भांडवलशाहीच्या माध्यमातून कसली ग्रोथ म्हटले? समावेशक वृद्धी होऊ शकते का? म्हणजे भांडवलशाही त्याची हमी देऊ शकते का? आता मला सांगा, 2 गोष्टी तर मिनिमम माहिती असायला पाहिजेत. ज्याच्याविषयी निबंध विचारला ती म्हणजे कॅपिटॅलिझम, म्हणजे भांडवलशाही. भांडवलशाही म्हणजे भांडवल नावाचं जे उत्पादनाचं प्रमुख उत्पादन साधन आहे त्याच्या भोवती विकसित झालेली ही आधुनिक काळामधली अर्थव्यवस्था आहे भांडवलशाही. ढोबळ आपण बोलूया. मग या भांडवलशाहीचं वैशिष्ट्य काय असतं? तर ती भांडवलशाही व्यक्तीला स्वातंत्र्य देण्यावरती जास्त फोकस करत असते, आणि त्या व्यापक स्वातंत्र्याचा एक महत्त्वाचा भाग तिच्या कळीचा, तिच्या हृदयाच्या जवळ जो असतो तो म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टीचा, म्हणजे खाजगी मालमत्ता बाळगण्याचा अधिकार भांडवलशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे भांडवलशाहीचं तत्वज्ञान असं आहे, तर ते असं म्हणतं की राज्यानं व्यक्तीच्या संपत्तीवर, मालमत्तेवर टॅक्स लावू नये. जर तुम्ही तसं करत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या मालमत्तेची, संपत्तीची चोरी करताय. म्हणजे उदारमतवादातला एक विचारवंत आहे, त्यांना अशा प्रकारचा आर्ग्युमेंट केलेलं आहे, पण त्या तपशिलात नको जायला, आपण परत मागे येऊयात. म्हणजे भांडवलशाही व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य व्यापक आणि त्याचा भाग म्हणून आर्थिक स्वातंत्र्य. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, तुमच्याकडे मालमत्ता असल्यावर तुम्हाला जे करायचं आहे ते करा, तुम्हाला कोणताही आर्थिक व्यवहार करण्याची मुबलक म्हणजे स्वातंत्र्य, मुक्तता या बाबतीमध्ये असते. अशा प्रकारची ही भांडवलशाही आहे. म्हणजे मग त्यांचं असं म्हणणं आहे, असं प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही स्वातंत्र्य दिलं, विशेषतः आर्थिक स्वातंत्र्य दिलं, तर सगळेजण आपापल्या हिताचा विचार करतील आणि त्यातनं सगळ्या समाजाचं काय होईल? भलं होईल. म्हणजे 1991 साली आपण उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं. तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, कॉमर्सवाल्यांनी ते इकॉनॉमिक्समध्ये पण शिकला असेल, आर्ट्स तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल. पण आणि झालं काय? त्याच्यातनं ग्रोथ रेट वाढला, पण त्या विकासाची फळं जी योग्य पद्धतीने विभागायला पाहिजे होती, सगळ्यांना त्याचा जो लाभ व्हायला पाहिजे होता, तो काही होत नव्हता पण आणि अजूनही नाही आहे. म्हणजे मग त्यातनं प्रश्न निर्माण झाला, ही इन्क्लुझिव्ह आहे का एक्सक्लुझिव्ह आहे? म्हणजे म्हणून UPSCनं त्यावेळेला तर एकच निबंध असायचा, 250 गुणांसाठी एका निबंधाच्या वेळेला त्यांनी हा निबंध विचारलेला. म्हणजे एकाच विषयावरती तुम्हाला जवळपास किती बघा डबल झाली ना शब्द मर्यादा. मग आता तुम्हाला भांडवलशाही माहिती पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणले त्यांनी? समावेशक वृद्धी, म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ असं म्हटलंय त्यांनी, म्हणजे समावेशक. मग त्याचा पण अर्थ माहिती पाहिजे ना. समावेशक म्हणजे प्रदेशाच्या बाबतीत समावेशक आहे का? प्रादेशिक अर्थानं समावेशक आहे का? कुठल्या अर्थाने समावेशक आहे ते? तर तुम्ही कॉन्फिडेंटली म्हणायला पाहिजे, सर सगळ्या अर्थाने. म्हणजे रूरल अर्बन का करतो आपण? प्रदेशाचा, क्षेत्राचा आपण रेफरन्स घेतोय. म्हणजे मराठवाडा मागास आहे, विदर्भ मागास आहे, पश्चिम महाराष्ट्र विकसित आहे, वगैरे वगैरे. ही चर्चा आपल्याला कशाकडे लक्ष द्यायला लावते? प्रादेशिक किंवा क्षेत्रीय असमतोल. म्हणजे त्याचं भौगोलिक प्रादेशिक आयाम आहे, त्या समावेशक किंवा असलेल्या किंवा नसलेल्या. म्हणजे अजून काय सांगा? त्याचं सामाजिक आयाम. आता सामाजिक म्हटल्यावरती भारताच्या बाबतीत कशाचा विचार करायला लागतो आपल्याला? पहिलं कास्ट, बरोबर. दुसरं वर्गाचा पण विचार करायला लागेल ना. म्हणजे हा जरा श्रीमंत आहे, हा मध्यमवर्गीय आहे, हा गरीब आहे, हा बिलो पॉवर्टी लाईन आहे. म्हणजे कशाच्या भाषेत बोलतोय आपण?
क्लासच्या, लूजली, येस इकॉनॉमिक, बरोबर, लूजली क्लासच्या भाषेमध्ये आपण बोलतोय. म्हणजे तिसरी गोष्ट जेंडर, येस, आपण विसरता कामा नये. म्हणजे सो सामाजिक मध्ये जर आपण कास्ट आणि क्लासच घेतलं आणि जेंडरला जर विसरलो तर आपलं सामाजिकचं आकलन अत्यंत अपुरं आहे. तुम्ही राज्यशास्त्रामध्ये फेमिनिझम शिकला असणार म्हणजे, ओके. तर जो रॅडिकल फेमिनिझम आहे, जहाल स्त्रीवाद मराठीमध्ये असं म्हणतात, तर त्यांनी उभ्या राज्यशास्त्रावरच टीका केली की दिस एंटायर पॉल सायन्स टिल दॅट डेट वॉज जेंडर ब्लाइंड. म्हणजे हे राज्यशास्त्र लिंगांधळ आहे. तुम्ही अरिस्टॉटलचं वाक्य फेमस माहिती असणार तुम्हाला. त्याचं काय वाक्य आहे? मॅन इज अ पॉलिटिकल ॲनिमल. म्हणजे काय काय वाक्य आहे? मॅन इज अ पॉलिटिकल ॲनिमल. तुम्ही प्रश्न काय विचारायला पाहिजे? अहो मॅन, विमेन, व्हेर आर विमेन? मॅन कसं काय तू म्हणू शकतोस? म्हणजे अरिस्टॉटलला आपण प्रश्न विचारू शकतो. आणि स्त्रीवाल्यांनी विचारला प्रश्न, तो म्हणला की तू अर्ध्या दुनियेला तुझ्या विचारातनं वगळलेला आहेस. ज्याला राज्यशास्त्राचा जनक मानला होता हा तो अरिस्टॉटल आहे. त्यांनी नागरिकत्वाच्या संकल्पनेतनं पूर्ण स्त्रियांना काय केलं होतं? वगळलं होतं. म्हणून मग 20व्या शतकामधला जो रॅडिकल फेमिनिझम आहे, कोणीतरी जेंडर जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं उत्तर आहे. म्हणजे ओके, आपण मुद्द्याकडे येऊयात, म्हणजे जास्त विषयांतर नको करायला. सो अशा रीतीनं भांडवलशाही आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि समावेशक वृद्धीचा अर्थ त्याचं प्रादेशिक, त्याचं सामाजिक, मग सामाजिकमध्ये जातीय, वर्गीय, लिंगभावात्मक, आणखीन काही आहे का? आता जनरली आम्ही जेंडरचा विचार करतो तर तेव्हा एक पुरुष आणि दुसरी स्त्री एवढंच आपलं लिमिटेड असून चालेल का? थर्ड जेंडरचं काय करायचं म्हणजे? आणि त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स आपल्याला बघायला मिळतात. LGBTQ असं मानतो आपण, त्यांचाही विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे याच्या व्यतिरिक्त जर आणखीन काही आपल्या आकलनातनं सुटत असेल आणि कुणी जर लक्षात आणून दिलं आपल्याला, तर आपल्याला त्या विकासाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून तोही विचार करावा लागेल. म्हणजे मला असं वाटतं की एवढं पुरेसं आहे. म्हणजे तर त्या निबंधाकडे जाऊया. असा 250 गुणांचा निबंधाचा पेपर, त्या विषयामध्ये ज्या संकल्पना असतात त्या संकल्पना जर मला चांगल्या कळलेल्या असतील तर मग मी त्याला 1000-1200 शब्दामध्ये फुलवू शकतो कदाचित. म्हणजे आता तर 2च विषयांवरती लिहावं लागतं, त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त शब्द मर्यादेमध्ये तुम्हाला लिहायचं कारण नाही. म्हणजे सो तिथं तुमचं वाचन, तुमचं आकलन आणि विचार आणि चिंतन करण्याची तुमची सवय अफाट कामाला येणार आहे. नाहीतर तसं बघायला गेलं तर या निबंधाचं उत्तर मी एका वाक्यात पण देऊ शकतो ना, की भांडवलशाहीमध्ये समावेशक वृद्धी होऊ शकत नाही, असं एका वाक्यात पण देऊ शकतो, एका परिच्छेदात पण देऊ शकतो. मी म्हणलं की एका पानातच लिहून टाकतो मी. म्हणजे पण तुम्हाला UPSCने काय केले? जवळपास 1000 ते 1200 शब्दाची मर्यादा दिलेली आहे. 9 ते 10 पेजेसमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहावं लागेल. म्हणजे ओके, आता पुढे जाऊयात. निबंधाव्यतिरिक्त एक वैकल्पिक विषय तुम्हाला निवडायचा. यू हॅव टू चूज वन ऑप्शनल. म्हणजे जो 500 गुणांसाठी आहे त्याच्या तपशिलात मी जात नाही. जो महत्वाचा, अत्यंत महत्वाचा जो कॉम्पोनंट मुख्य परीक्षेमध्ये आहे तो म्हणजे सामान्य अध्ययन. म्हणजे पेपर 1, 2, 3, 4 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, 2, 3, 4 प्रत्येकी 250 गुण आहेत. आणि या 4ही सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये तुम्हाला असंख्य विषय, म्हणजे अनेक विषय आहेत, जवळपास 9 ते 10 विषय आहेत. त्या तपशिलात मी जात नाही. म्हणजे या सामान्य अध्ययनाबद्दल मला तुम्हाला सांगायचं काय आहे की इतिहासापासून सुरुवात होते आणि इथिक्स पर्यंत त्याचा शेवट आहे. तुम्हाला तो तपशील सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तर त्यात जो अभ्यासक्रम UPSCने दिलेला आहे तो बारकाईनं समजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी जे वाचायला सांगितलंय त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे. म्हणजे पुढं थोडक्यामध्ये ते आपण वाचू, त्याचं आकलन आपण करू. म्हणजे ओके. पण UPSC मुख्य परीक्षा तिचं स्वरूप जर तुम्ही बघितलं तर ती कशी आहे? लेखी आहे. म्हणजे ती रिटर्न टेस्ट आहे. म्हणजे 1750 गुणांसाठी तुम्हाला लिहायचं आहे. आणि जे 2025 पासूनच्या राज्यसेवेचा विचार करतायत तर ती राज्यसेवा देखील आता UPSC सारखीच होणार आहे. म्हणजे म्हणजे ती झालीच आहे. 25 पासून तो पॅटर्न लागू होते. म्हणजे तर तिथेही तुम्हाला तो 1000 गुणांसाठी GS लिहायचा आहे. 1000 गुणांचा GS, 500 गुणांचा वैकल्पिक विषय, 250 गुणांचा निबंध. म्हणजे 1750 गुणांची मुख्य परीक्षा तुम्हाला लिहायची आहे. थोडक्यात जो सिलेबस दिलाय त्याचं पक्का आकलन तुम्हाला झालेलं असलं पाहिजे. आणि मी एका गोष्टीवरती मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये थोडंसं बोलणार आहे. म्हणजे परीक्षेचं स्वरूप कसं आहे? रिटन आहे, म्हणजे लेखी आहे. म्हणजे काय करायचं आहे? आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की त्यात काय एवढं रॉकेट सायन्स आहे काय? म्हणजे आम्ही 10वी पास झालोय, 12वी पास झालोय, FY, SY, TY नंतर पदवी शिक्षण आमचं होणार आहे, त्यात काय एवढं? म्हणजे पण विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लिखाणाच्या बाबतीमध्ये कायम ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला असे अनेक विद्यार्थी दिसत असतील, 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, दरवेळेला प्रिलिम्स पास होतात, मेन्स देतात, पण मेन्समध्ये त्यांचा स्कोअर ॲब्सोल्युटली येत नाही. म्हणजे आता अडचण एक अशी असू शकते, त्यांचा अभ्यास कमी पडत असेल, पण अभ्यास कमी पडतोय म्हणजे होतंय काय? तर माझं आकलन कदाचित तेवढं होत नसेल. म्हणजे पण 90% विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आकलनाचा इश्यू नसतो. म्हणजे
त्यांना विषय चांगला समज, ज्या एका गोष्टीकडं अत्यंत निष्काळजीपणे ज्याला म्हणूयात आपण म्हणजे दुर्लक्ष केलं जातं ते म्हणजे लेखनाचं कौशल्य, रायटिंग प्रॅक्टिस म्हणतो ना आपण त्याला. तुम्ही त्याला भाषा, लेखन कौशल्य, सादरीकरण, त्याला वेगवेगळे शब्दप्रयोग तुम्ही वापरता, म्हणजे त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर मग तुम्हाला 2, 3, 4 वर्ष कदाचित जास्त काळ वाट बघावी लागेल. कदाचित तुम्हाला रिटर्नला चांगला स्कोअर मिळू शकणार नाही. आता एका व्यक्तीचं मी नाव इथे देणार आहे. शीतल ओगले कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? शीतल ओगले, तुम्ही पेपर वाचता असाल ना, रोज महापालिकेची काही ना काहीतरी बातमी येत असेल. म्हणजे कोण आहे त्या? सोलापूर महानगरपालिकेच्या त्या माझ्या पहिल्या विद्यार्थिनी आहेत. म्हणजे 2006चं पहिलं सिलेक्शन त्यांचं इन्कम टॅक्समध्ये IRS म्हणून होतं. म्हणजे त्यांचं क्वालिफिकेशन फक्त BA आहे. ओके, सो BA नंतर म्हणजे 12वी नंतरच त्यांनी UPSC करण्याचा निर्णय घेतला होता. ओके, त्यांना मी राज्यशास्त्र शिकवले, त्या जुन्या पॅटर्नमध्ये झाले आहेत. तेव्हा 2 वैकल्पिक विषय असायचे. ओके, त्यांचं मी नाव यासाठी घेतलं, तेव्हा ओपन कॅटेगरीला 30 वर्षापर्यंतच 4 अटेम्प्ट देता यायचे. ओके, मग त्यांनी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना पहिला अटेम्प्ट दिला, प्रिलिम्स त्या नाही झाल्या म्हणजे, आणि भयानक धक्का बसला त्यांना. ओके, आता काय करायचं, 1 अटेम्प्ट गेला, 3 अटेम्प्ट राहिले, आणि फक्त BA म्हणजे त्यांनी MA ला ॲडमिशन घेतलं होतं, पण त्यांनी स्वतः असा निर्णय घेतला की एकतर ते चांगलं होईल किंवा हे चांगलं होईल. आता मला शिक्षक म्हणून त्यांनी जेव्हा विचारलं तर मी आपला कॉन्झर्वेटिव्ह विचाराचा थोडासा असल्यामुळे मी म्हटलं की नाही, तुमचं अल्टरनेटिव्ह करिअर जास्त महत्त्वाचं आहे, तुम्ही MA करा, नंतर नेट सेट करता येतं, नंतर काही करता येईल. म्हणजे एका महिन्यात त्यानं स्वतः निर्णय घेतला आणि ठरवलं की नाही आपण UPSC करायची. म्हणजे ओके वगैरे वगैरे, तो महत्त्वाचा भाग नाही आहे. फेल झाल्यानंतर मग त्या पुढची प्रोसेस सुरू होती ना आपली, आता काय करायचं. मग मी त्यांना थोडक्यात सांगितलं म्हणजे, आणि तुम्ही माझ्या जागी असता तर हेच केलं असतं. म्हणजे मी काय फार वेगळं काही सांगितलं नाही. त्यांना म्हटलं की तुम्ही पास झाला असं गृहीत धरा आणि मेन्सची तयारी करायला लागा, अगदी तंतोतंत तशी करायची बाकी जे क्वालिफाय झालेले आहेत. म्हणजे त्यांनी ते केलं. पुढचा 6 महिन्याचा कालावधी होता. प्रत्येक विषयाच्या तेव्हा 2 वैकल्पिक विषय आणि GSचे 2 पेपर असायचे. प्रत्येक पेपरच्या 5-5 टेस्ट, तेव्हा 300 मार्काला एक पेपर असायचा. त्यांनी दिला आणि ते सगळे आम्ही असेस केलेले होते. आणि मग मी त्यांना सांगितले की आता तुम्हाला फक्त 1 मेन्स द्यायची गरज आहे, तुम्ही आता प्री पास व्हायची गरज आहे. सो सेकंड प्री दिली त्यांनी, प्री पास झाल्या, मेन्स दिली, मेन्स क्वालिफाय झाल्या, मुलाखतीला गेल्या, आणि मग शेवटी निकाल आला. त्यांना दुसऱ्या अटेम्प्टला म्हणजे पहिल्या मेन्सला 180 रँक त्यांचा आला. म्हणजे IRS मिळाला त्यांना ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळं. ओके, त्यांना IAS पाहिजे होतं, मग त्यांनी रजा टाकली, त्या जॉईन नाही झाल्या. तिसरा अटेम्प्ट, सो प्री पास झाल्या, मेन्स दिली, क्वालिफाय झाल्या, पुन्हा इंटरव्ह्यूला गेल्या, पुन्हा लिस्टमध्ये नाव आहे. पण त्यावर्षी UPSCची पदं जवळपास 30% कमी भरली होती. त्यामुळं तेच पद परत मिळालं म्हणजे IRS. म्हणजे तिसरा अटेम्प्ट पण गेला, म्हणजे शेवटचा अटेम्प्ट राहिला होता. म्हणजे ओके, दरम्यानच्या काळात त्यांचा IRSचं ट्रेनिंग त्यांनी केलं, कारण वेळ होता म्हणजे, आणि ट्रेनिंग नंतर मेन्सच्या वेळेला थोडीशी सुट्टी टाकली. म्हणजे परत मेन्स दिली त्यांनी, म्हणजे प्री पास झाल्या, मेन्स दिली, मेन्स क्वालिफाय झाल्या, इंटरव्ह्यू दिला, आणि त्या वर्षीच्या निकालामध्ये त्या संपूर्ण भारतामध्ये 29th रँक होता त्यांचा. म्हणजे त्यांचं सगळं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय. त्यांचं क्वालिफिकेशन अजूनही बघा, नंतर त्यांनी केले आहे, पण मूळ क्वालिफिकेशन जे आहे BA पॉलिटिकल सायन्स फ्रॉम SP कॉलेज. म्हणजे ओके, आता त्यांची मी आठवण यासाठी दिली की त्या माझ्या पहिल्या विद्यार्थिनी आहेत आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय, मला जर कोणी विचारलं की त्यांच्या यशामध्ये, आणि मराठी माध्यमातून लिहून पहिल्या वर्षी 324, दुसऱ्या वर्षी 344 आणि तिसऱ्या वर्षी 366 मार्क असा त्यांचा राज्यशास्त्राचा स्कोअर आहे. म्हणजे मराठी माध्यमातून लिहून तेवढे राज्यशास्त्रात आजही मराठीमध्ये कोणाला मिळालेले नाही आहेत. म्हणजे त्यानंतरच्या ह्याच्यामध्ये एकदम एक्सलंट मराठी होतं त्यांचं. म्हणजे आता एक्सलंट म्हणजे भाषेसाठी मला त्यांची आठवण झाली. म्हणजे मी तुम्हाला का सांगितलं, म्हणजे त्यांच्या भाषेवरती, आता भाषेवरती प्रभुत्व म्हणजे काय साहित्यिकासारखं लिहायचं आहे का तुम्हाला, अलंकारिक भाषेमध्ये लिहायचं आहे का, ॲब्सोल्युटली नाही. साधी भाषा, सिम्पल लँग्वेज इज द बेस्ट लँग्वेज, हा फॉर्म्युला इथं पण लागू आहे. तुम्हाला व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्य करता यायला पाहिजे, वाक्य सुटसुटीत असावं, सुवाच्य असावं, वाचता यावं, वाचल्यावरती कळावं, स्पष्टता असावी, विरामचिन्हांचा वापर केलेला असावा, आणि प्रमाण लेखन असावं. ओके, मग त्याच्या पुढं काय की तुम्ही प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नामध्ये जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे उत्तर विकसित केलेलं आहे का, म्हणजे पहिला पॅराग्राफ म्हणजे प्रस्तावना कशी केली आहे तुम्ही, म्हणजे इतक्या तपशिलामध्ये जाऊन तुम्हाला त्याचा विचार करायला लागतो. आणि मला अजूनही आठवतंय पहिल्यांदा उत्तर लिहित असताना त्यांनी, जे त्या शीतल मॅडमचंच उदाहरण तुम्हाला देतोय, एकाच प्रश्नाचं उत्तर 7-7, 8-8 वेळा लिहिलेलं आहे आणि त्याच्या आधीचे ड्राफ्ट फाडून फेकून दिलेले आहेत. म्हणजे
म्हणजे जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही की हे माझं चांगलं उत्तर आहे तोपर्यंत लिहित राहायचं. सुरुवातीची काही उत्तर तुम्हाला हे करावं लागतं. आणि एकदा का तुम्हाला अंदाज आला की मी 2-3 पेजेसमध्ये 200-250 शब्दामध्ये लिहू शकते, पण कसंही लिहून कसं चालेल, प्रश्नाला अपेक्षित असं मला लिहिता यायला पाहिजे, माझा पहिला पॅराग्राफ शेवटचा पॅराग्राफ याच्यामध्ये कंटिन्युटी असली पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर मग तुम्हाला असं लक्षात येईल की तेव्हा कुठं जाऊन 2-3 वर्षानंतर तुम्हाला ती. आणि मला असं वाटते की तुम्ही सगळे अंडर ग्रॅज्युएट आहात, काही फक्त PG वाले विद्यार्थी आहेत. सुरुवातीपासूनच म्हणजे आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात. मुख्य परीक्षेमध्ये आकलना इतकंच मी किंबहुना थोडंसं जास्त वेटेज हे लेखन कौशल्याला देईन. कारण मी न सांगता तुम्ही वाचणार आहात, न सांगता रिव्हिजन करणार आहात, मी तिथं सांगायची फारशी गरज नाही मला. पण जी गोष्ट मी अट्टहासानं पुन्हा पुन्हा सांगेन ती म्हणजे लेखनाकडं भाषेकडं ॲब्सोल्युटली दुर्लक्ष करू नका. मी दुसरं उदाहरण, तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना माहिती असेल, अन्सार शेख 2016 पहिल्या अटेम्प्टमध्ये IAS आणि त्याच्या बॅचचा त्यावर्षी टीना धाबी पण झाली होती. मुलींसाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती. संपूर्ण भारतात ती पहिली आली होती, पण तिच्यापेक्षाही हा यंग होता. म्हणजे अन्सार शेख, वडील काय रिक्षा ड्रायव्हर होते. आणि मी त्याला 12वीपासून बघितलेलं, म्हणजे 12वी नंतर म्हणजे फर्स्ट इयरपासून मी बघितले. फर्ग्युसन कॉलेजला तो होता. पॉल सायन्समध्येच त्याचं ग्रॅज्युएशन होतं. त्याचं मीडियम पण मराठीच होतं. म्हणजे UPSCची परीक्षा पण मराठीत दिली, फक्त मुलाखत हिंदीमध्ये दिली. ओके. सो आता बघा, जालना जिल्ह्यातनं आलेला एक असा पार्श्वभूमी असणारा विद्यार्थी, मला जर तुम्ही परत विचारलं की सर त्याच्या एकंदर तयारीमध्ये क्रेडिट कशाला द्याल, तर त्याच्या लेखनाला. त्याची मराठी तुम्ही त्याला बोलताना ऐकले का बघा, म्हणजे वक्ता बोलल्यासारखा बोलतो तो. म्हणजे आणि त्यांनी सगळं कॉलेज जीवन पहिल्या वर्षी असताना सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. वाचन, बोलणं शिक्षकांशी. म्हणजे असं हे बिलकुल तुम्ही करू नका की मी UPSC MPSCचा अभ्यास करणार म्हणजे कॉलेज कंप्लीट बाजूलाच काढूयात. म्हणजे तुम्ही कॉलेज चांगलं केलं तर इकडे त्याचा फायदा आहे. म्हणजे हे दोन्हीलाही परस्परांशी काय आहे ते रिइन्फोर्सिंग आहे. म्हणजे तुम्हाला जर शिक्षकांनी प्राध्यापकांनी एक पुस्तक वाचायला सांगितलं, त्यांना सांगायचं सर वाचले मी, मला दुसरं द्या काहीतरी. म्हणजे त्यांनाही इंटरेस्ट येईल ना. म्हणजे तुम्ही इंटरेस्ट नाही घेतला तर आता मला जर असे विद्यार्थी समोर येऊन बसले, त्यांना काही फरक पडत नाही मी काय बोलतोय त्याचा, म्हणजे तर मग मी पळूनच जाईन वर्गातनं. म्हणजे मला कुठल्याच प्रकारची एनकरेजमेंट मिळणार नाही. म्हणजे त्यामुळे यू फोर्स देम. म्हणजे त्यामुळे कॉलेज ही अत्यंत सिरियसली करा. सो मूळ मुद्द्याकडे आपण येऊयात. अशा प्रकारे मेन्सला तुमचं वाचन, आकलन त्याच्याबरोबरच तुमचं लेखन कौशल्य हे चांगलं पाहिजे. चांगलं लिहिण्यासाठी काय करायची गरज आहे, अर्ध्या मिनिटात मी उत्तर देतो. वाचा, चांगलं वाचा, प्रचंड वाचा, म्हणजे तेच परत परत वाचा आणि मग ॲक्च्युअली लिखाणाचा सराव करा. साधी गोष्ट आहे. तुम्हाला काहीतरी रॉकेट सायन्स करायचं का, त्यासाठी जे तुम्हाला अभ्यासाला सांगितलेले ते वाचा, परत परत वाचा. आणि वाचत असताना फक्त कंटेंटचा विचार करू नका. कंटेंट तुम्ही करताच म्हणजे त्याच्यात संकल्पना कुठल्या आहेत, तथ्य कुठले आहेत, विश्लेषणाचा भाग कुठला आहे, कोण कुठली भूमिका मांडतं वगैरे वगैरे वगैरे, हे तुम्ही बघालच. पण ते कुठल्या भाषेत मांडलंय, शब्दप्रयोग कुठले वापरलेले आहेत, वाक्प्रचार आहेत का, वाक्य छोटा आहे का मोठा आहे, म्हणजे पहिलं वाक्य दुसरं वाक्य पॅराग्राफचं शेवटचं वाक्य म्हणजे त्याच्यामध्ये काही संगती आहे का नाही. म्हणजे बऱ्याचदा आम्हाला फीडबॅक देत असताना पॅचवर्क नको, पॅचवर्क म्हणजे मराठीमध्ये वाईट शब्द आहे त्याला, ठिगळ काम टाळावे असं पण लिहितो. म्हणजे ठिगळ तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, म्हणजे भाषा तुमची इतकी इंस्टाग्राममुळे बदललेली आहे, हे जुने शब्द मागे गेलेले आहेत. म्हणजे ओके, पण असो. सो त्या भाषेकडे लक्ष द्या, वाचा, भाषेच्या अनुषंगाने वाचा आणि मग प्रत्यक्ष लेखनाचा सराव करा. म्हणजे मग पहिला टप्पा येतो पूर्वपरीक्षेचा. त्याच्याबद्दल मी फार बोलणार नाही. 2 पेपर आहेत, एक सामान्य अध्ययनाचा 200 गुणांसाठी, एक CSAT आहे तोही 200 गुणांसाठी आहे. CSAT बद्दल मी फक्त 1 मिनिटात बोलतो. CSAT मध्ये 2 मुख्य घटक आहेत. जो 200 गुणांचा पेपर आहे, पण त्यांना घाबरू नका, तो पेपर क्वालिफाईंग आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तुम्हाला फक्त किती टक्के मार्क मिळवायचे आहेत, 33%, म्हणजे 66.66, म्हणजे राऊंड फिगर करूयात आपण 67. त्याची गंमत अशी आहे, 2 मुख्य कॉम्पोनंट आहेत, बाकी 5-6 कॉम्पोनंट आहेत. एक ज्याला आपण म्हणूयात गणिताचा सोप्या भाषेत, दुसरा म्हणूयात कॉम्प्रिहेन्शनचा. आकलन म्हणजे आपल्याला अनसीन पॅराग्राफ देतात बघा, परिच्छेद पॅराज असतात आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले आहेत. तो परिच्छेद वाचायचा, त्याचं आकलन म्हणजे कॉम्प्रिहेन्शन करायचं आणि त्यावर आधारित जे प्रश्न आहेत त्याची, आणि पुन्हा तुम्हाला ऑप्शन असतात ABCD पैकी तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे ओके, आता गणिताचं मी समजू शकतो. मला जर बॅकग्राऊंड नसेल, माझा कच्चा असेल, तर मला काय करायला लागेल, बाकीचे विद्यार्थी 1 तास देत असतील तर मला कदाचित 2 तास वेळ द्यावा लागेल. ते तुम्ही गणिताच्या बाबतीमध्ये करू शकता. आणि जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येऊ शकतो की कुठल्या कुठल्या प्रकारचे गणित आहेत. म्हणजे रेल्वेची गणितं किती आहेत, याची गणितं किती आहेत, ते तुम्ही बघू शकता. म्हणजे पण कॉम्प्रिहेन्शन नावाची गोष्ट अशी असते की तिथं तुम्हाला कुठल्या पुस्तकातनं परिच्छेद येईल, कशावरती तो परिच्छेद असेल, ह्याची कोणालाही खात्री बाळगता येत नाही. म्हणजे मग तिथं मला करायला काय लागतं, माझं आकलनाचं कौशल्य, आकलनाची कपॅसिटी
ओके, आता पण परिच्छेद कुठल्या भाषेत येतात? 2 भाषेत आहेत. एक इंग्रजी भाषा आहे, दुसरी हिंदी. UPSCला हिंदीमध्ये येणार. आणि जर आपण राज्यसेवेचा विचार करत असू तर इंग्रजी आणि मराठी. आता UPSC बद्दल बोलूयात. इंग्रजीतला पॅराग्राफ कळत असेल तर काय अडचणच काही नाही, पण एखाद्याला असं वाटलं की नाही नाही मी हिंदीतलं वाचतो, तर तुम्हाला अनेक वेळेला असं वाटेल की एक वेळ इंग्रजी परवडलं पण हिंदी नको असं म्हणायची आपली वेळ येते. म्हणजे कारण आपल्याला जे हिंदी माहिती आहे ते आपल्या दैनंदिन याच्यातलं हिंदी माहिती आहे. पारिभाषिक हिंदी तुम्हाला म्हणजे हिंदीचे प्राध्यापक इथं प्राध्यापिका असतीलच इथं, म्हणजे ते तुम्हाला जास्त माझ्यापेक्षा चांगलं सांगतील. पारिभाषिक शब्द वाचला की आपल्याला घाबरायला होतं, हे कुठलं आहे. आणि आपण जे आपल्या बॉलिवूडचं जे हिंदी आहे ते पण आपल्यासारखंच हिंदी आहे. म्हणजे ते त्यामुळे पारिभाषिक म्हणजे इतिहासामधले शब्द, समाजशास्त्रातले शब्द, राज्यशास्त्रातले शब्द हिंदीतले काढून वाचायला लागले तर आपल्याला घाम फुटायला लागतो. म्हणजे त्यामुळं मग आपण म्हणलं की इंग्रजी. सो माझा लिमिटेड मुद्दा त्या बाबतीतला आहे की तुम्हाला कुठलीही गोष्ट कुठल्याही भाषेतली आधी म्हणूयात आपण, मराठीनं सुरुवात करूयात, मग इंग्रजीकडे जाऊयात. तर त्या भाषेतलं मला समजलं पाहिजे. ते कसं समजेल? त्या भाषेतले शब्दप्रयोग मला माहिती असायला पाहिजेत. मराठीबद्दल इतकी अडचण येत नाही, आपण ती भाषा शिकलेलो असतो, मातृभाषा असते वगैरे वगैरे. पण जर मला इंग्रजीमध्ये ती कपॅसिटी कमवायची असेल आणि त्याला इलाज नाही, म्हणजे UPSCमध्ये पॅराग्राफ्स हे इंग्रजीमध्ये असतात, हिंदी हा त्याचा पर्याय आहे. म्हणजे तर मला एक इंग्रजी वर्तमानपत्र घेऊन रोज 10 शब्द त्यातले काढा जे आपल्याला त्याचे अर्थ माहिती नाहीत. असं तुम्ही वर्ष दीड वर्ष जर केलं तर बिलीव्ह मी तुमच्याकडे 10,000 शब्दांचा साठा होईल. स्वतःची डिक्शनरी करा, काही अवघड नाही त्याच्यासाठी. इंग्रजी बोलण्याचा क्लास लावून काही उपयोग नाही सुरुवातीला. म्हणजे तुम्ही आधी शब्द काढा, त्याचे अर्थ परत परत लक्षात घ्या, मग वर्तमानपत्र चांगलं कळायला लागेल. तुमच्याकडे मोबाईल्स आहेत, ओके, ग्रामरली अपलोड करून टाका, तुम्ही पण लिहायला लागायचं. चूक का बरोबर सांगता आपल्याला ते. म्हणजे तुमच्याकडे लॅपटॉप काय जी काही संसाधनं कॉलेजमधली तुमची व्यक्तिगत असतील त्याचा चांगल्या प्रकारे वापर करा. असं करत करत तुम्हाला वर्ष दीड इंग्रजीकडं ॲब्सोल्युटली दुर्लक्ष करायचं नाही, ही माझी नम्र विनंती असेल. तुम्ही सगळेजण UPSCची परीक्षा आणि अर्थात राज्यसेवा मराठीमध्ये देऊ शकता आणि तुम्ही द्यायचा निर्णय घ्यायला काही हरकत नाही. मी शीतल मॅडमचं उदाहरण घेतलं, अन्सारचं उदाहरण घेतलं, मी भरपूर तुम्हाला उदाहरणं सांगू पण त्यात नको वेळ घालवायला. पण हे सगळे मराठी माध्यमातले विद्यार्थी आहेत आणि काय 29वी म्हणजे रँक केवढी आहे बघा ना तुम्ही. म्हणजे सो त्याची तुम्ही काळजी करू नका, पण तुम्हाला इंग्रजी यायला पाहिजे. पण यायला पाहिजे म्हणजे काय आपल्याला जाऊन कोणाशी बोलायचं नाही, इंग्रजीमध्ये पेपर लिहायचा नाही आपल्याला, पण जे प्रश्न परिच्छेद असतील किंवा प्रश्न असतील कुठलेही ते आपल्याला इंग्रजी भाषेमधले कळले पाहिजे आणि त्यासाठी शब्दसाठा माझा वाढला पाहिजे. त्याच्यासाठी बेस्ट मार्ग काय? एक एक्सप्रेस किंवा हिंदूसारखं वर्तमानपत्र घ्या, एक आठवडाभर वाचलं तरी काय हरकत नाही. तेच वर्तमानपत्र आठवडाभर वाचायचं. आपल्याला काय शब्दाशी मतलब आहे, पहिल्या पानापासून स्पोर्ट्सच्या पानापर्यंत महिनाभर पेपर चालू शकतो ना आपला. म्हणजे सगळ्या शब्दांचे अर्थ A to Z काढून ठेवायचे आणि मग बघा तुम्ही असं जर का एक 6 महिने प्रयोग केला तर माझं असं म्हणणं आहे जगातलं कुठलंही इंग्रजी तुम्हाला समजू शकतं. म्हणजे बातम्या ऐका रोज अर्धा तास, कुठलंही इंग्रजी न्यूज बुलेटिन, समजा NDTV तुम्ही ऐकत असाल, कुठलंही BBC अमुक तमुक, अर्ध्या तासाच्या कानावर पडल्यामुळं आपल्याला त्या भाषेची सवय होते आणि त्यातले जे न समजणारे शब्द आहेत तर त्या शब्दांचे अर्थ तुम्ही घेऊ शकता. आणि एक जोड मी त्याला देईन, NCERTची पुस्तकं आता आपल्या संस्थेने मराठीमध्ये अनुवादित केलेली आहेत, ती तुम्ही वाचा. पण तुमचं इंग्रजी जर तुम्हाला सुधारायचं असेल तर मला असं वाटतं की NCERTची पुस्तकं 6वी पासून 12वी पर्यंतची, सायन्स वगळता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, ओके, ह्या विषयांची NCERTची पुस्तकं तुम्ही जरूर वाचा. ती बेसिक पाठ्यपुस्तक आहेत आणि त्यातलं बेसिक इंग्रजी आपल्याला समजून घ्यायला सोपं जातं. म्हणजे ओके. सो CSATच्या बाबतीमध्ये गणिताचा भाग आणि आकलनाचा भाग हे जे कॉम्प्रिहेन्शन आहे तर हे कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला सगळीकडे उपयोगाला येणार आहे. इतिहासात, भूगोलात, अर्थशास्त्रात, राज्यशास्त्रात, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आणि इंग्रजी भाषेचं कौशल्य म्हणून पण त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. म्हणजे ओके. पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये शेवटचा मुद्दा मी सांगेन की CSAT क्वालिफाईंग आहे, त्यामुळे तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये पात्र होणार की नाही होणार हे तुमच्या GSच्या अभ्यासावरती अवलंबून आहे. ओके. 200 पैकी जास्तीत जास्त गुण तुम्हाला मिळवता यायला पाहिजेत. पण तयारी कशी करायची आहे? तुम्हाला सगळ्यांना प्रिलिम्सचा फॉर्मॅट माहिती आहे. ऑब्जेक्टिव्ह आहे, MCQ आहेत, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आणि क्वालिफाईंग टेस्ट आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याचा अर्थ प्रत्येक चुकीला शिक्षा आहे, मला पेनल्टी आहे. बहुपर्याय ABCD म्हणजे त्याला सोपं म्हणायचं का अवघड म्हणायचं? म्हणजे UPSC ABCD याच्यासाठी देते की आपला गोंधळ जास्तीत जास्त वाढावा. त्यामुळे त्याच्यावरती उत्तर काय की तुमचं वाचन, तुमचं आकलन अचूक आणि नेमकं असलं पाहिजे. अचूक आणि नेमकं 1000 वेळा त्याचा विचार करा, अचूक आणि नेमकं. पण ते मी कसं करेन? माझं वाचन काळजीपूर्वक पाहिजे, मी अनेक वेळेला उजळण्यात त्याला म्हणजे रिव्हिजन्स केल्या पाहिजेत. ती करताना माझं लक्ष संकल्पना कुठली आहे, त्याचा अर्थ काय,
फॅक्च्युअल भाग कुठला आहे त्या विषयाच्या संदर्भातला. म्हणजे बघा, इतिहासामध्ये सनावळ्या असतात, राज्यघटनेमध्ये कलम टिपिकली असतात, इकॉनॉमिक्समध्ये डेटा असतो, ह्याला कसला भाग म्हणतो आपण? फॅक्च्युअल भाग आहे. भूगोलामध्ये नकाशातली ठिकाणं असतात, असा अनेक तपशिलाचा भाग असतो, माहिती प्रधान भाग. त्याचं वैशिष्ट्य काय असतं? एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 10 वेळा जरी वाचलं, आठवड्याभराने कुणी मला विचारलं, त्यातला अर्धा भाग माझा गायब झालेला असतो. मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की या विषयातला हा असा भाग आहे की जो निव्वळ माहितीवजा आहे, त्याला लॉजिक मला काहीच लावता येत नाही. मग मला काय करायला पाहिजे? त्याला जरा वेगळा काढतो मी, त्याला मी प्रोसेस करणं असं म्हणेन. तुमच्या डायरी नोट्सच्या फॉर्ममध्ये तुम्ही लिहा, जसा फॉर्मॅट तुम्हाला आवडतो त्या फॉर्मॅटमध्ये तसा तपशिलाचा माहितीवजा टेक्निकल फॅक्च्युअल भाग तुम्ही लिहून काढा. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की परीक्षा जसजशी जवळ येईल की त्या विषयाच्या टाइम टेबलचा भाग म्हणून या भागाला मी स्वतंत्र वेळ देणार आहे. म्हणजे पण उरलेला जो भाग असतो, कॉन्सेप्ट एकदा का समजली आपल्याला, आयुष्यभर लक्षात राहते. म्हणजे त्याला परत काय वाचायची गरज असते का आपल्याला? ॲब्सोल्युटली नाही. म्हणजे विश्लेषणाचा भाग, म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं, आता बघा, आपण संघराज्याचं प्रारूप स्वीकारलेलं आहे, फेडरल प्रारूप स्वीकारलेलं ना आपण. म्हणजे पण आपल्या संघराज्याच्या प्रारूपाचं वैशिष्ट्य असं आहे की आपलं जे जनरली केंद्र शासन म्हणतो आपण त्याला, संघ शासन, युनियन गव्हर्नमेंट, तर ते डॉमिनंट सेंटर म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आपल्या केंद्र शासनाला जे दिल्लीत बसलेलं आहे त्यांना जास्तीचे अधिकार दिले गेलेले आहेत. म्हणजे ओके. मग आता आपण जेव्हा घटनेवरचं एखादं पुस्तक वाचतो, आपण बघतो सगळं संघराज्य वगैरे वगैरे वैशिष्ट्य वगैरे, आणि मग आपल्याला कळतं की हे डॉमिनंट सेंटरवालं प्रारूप आपण का स्वीकारलेलं आहे. मग त्याच्यात असं सांगितलं जातं की देशाची फाळणी झाली, जमातीय दंगली आल्या, संस्थानिकांच्या विलिनीकरणाचा प्रश्न होता. ओके. त्याच्यानंतर वसाहतवादामध्ये ज्या काळात जवळपास 150-200 वर्ष आपलं सगळ्या बाजूनी शोषण झालं, अशी शोषित अर्थव्यवस्था आपल्याला वारशानं मिळाली होती जेव्हा आपण स्वतंत्र झालो, बरोबर. आणि मग या सगळ्या घटकांचा आपल्या घटनाकर्त्यांवरती, त्यांच्या विचारावरती दूरगामी प्रभाव झाला. आणि मग त्यांनी असा विचार केला की संघराज्य आपण स्वीकारू, ज्याच्यामध्ये आपण एक केंद्र पातळी आणि दुसरी घटक राज्य पातळी, त्याच्यामध्ये सत्तेचं वाटप करतो. पण त्यांनी काळजी ही घेतली की या सत्ता वाटपामध्ये आपल्याला जास्तीचे अधिकार आणि महत्त्वाचे अधिकार कोणाला द्यायचे आहेत? सेंटरला द्यायचे आहेत. का द्यायचे आहेत? कारण त्यांच्या मनामध्ये आपल्या देशाचं ऐक्य आणि अखंडत्व टिकवून ठेवणं हा जास्त महत्त्वाचा. हा कसला भाग आहे? हा फॅक्च्युअल भाग आहे का? कसला भाग आहे हा? ह्याच्यात मी फॅक्ट सांगितल्या का तुम्हाला? काही फॅक्ट्स होत्या, पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं काय की भारतीय राज्यघटनेनं, भारतीय घटनाकर्त्यांनी डॉमिनंट सेंटर, केंद्राला जास्तीचे अधिकार देणारं संघराज्याचं प्रारूप का स्वीकारलं? तर त्याला 3, 4, 5 घटक हे कारणीभूत आहेत. एकदा का हे कळले आपल्याला परत वाचायची गरज आहे का त्याची? ॲब्सोल्युटली नाही. म्हणजे सो अशा रीतीनं तुम्हाला प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये कॉन्सेप्च्युअल भाग म्हणजे संकल्पनात्मक भाग कुठला आहे तो समजून घ्यायचा आहे. फॅक्च्युअल भाग तो परत वाचायचा आहे मला. आणि जो ॲनालिटिकल भाग असतो, जिथं कशाचं तरी आपण विश्लेषण करतो, कशाची तरी कारणं, कशाचे तरी परिणाम, थोडासा तपशिलामध्ये जाऊन आपण विचार करतो, तर तिथं तुम्हाला 1, 2 वेळा 3 वेळा वाचावं लागेल. पण एकदा का ते कळलं तुम्हाला, म्हणजे तो आकलन करून घ्यायचा भाग असतो, मग तुम्हाला त्याचं परत वाचन करायची गरज नाही. असं प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये तुम्हाला करायचं आहे. मग त्या माध्यमातून तुम्हाला अचूक आणि नेमकं आकलन करता येऊ शकतं. म्हणजे सो अशा रीतीनं मी तुम्हाला एक स्ट्रक्चर सांगून प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट अशा तिन्ही टप्प्याच्या गरजांबद्दल थोडक्यामध्ये सांगितलेल्या आहे. आता मी थोडंसं शेवटाकडे येताना आणि मग आपण प्रश्न घेऊयात. तुम्हाला जर असतील तर काही आपण डेफिनेटली प्रश्न घेऊयात. तयारी करायची म्हणजे मला काय करायची आहे म्हणजे, तर थोडक्यात मी सांगतो. म्हणजे डोंट वरी अबाउट दॅट. नंबर 1, या परीक्षेची रचना आपल्याला माहिती पाहिजे, जी सगळ्यांना माहिती आहे. नंबर 2, मी या परीक्षेचा प्रत्येक टप्प्यावरचा अभ्यासक्रम बारकाईनं अभ्यासलेला असला पाहिजे. 5-6 वेळा वाचा, तो लिहून काढा. नंबर 3, ज्याचा मी उल्लेख केला, तुमच्यापैकी सगळ्यांना ते माहिती आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स तुम्ही बघितले पाहिजेत. आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, UPSC प्रिलिम्सच्या 2011 पासून बघा 2023 पर्यंत, मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 2013 पासून 2023 पर्यंत, जवळपास 10 पेक्षा जास्त वर्ष होतात. म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका बघायच्या म्हणजे काय करायचं, तर GS 1, 2, 3, 4 म्हणलं ना आपण मेन्सला, तर 2013 पासून 23 पर्यंत इतिहासावर काय प्रश्न आहेत, भूगोलावर काय आहेत, राज्यघटनेवरती काय आहेत, इथिक्समध्ये काय आहेत, विषयवार आपण प्रश्न बघत जायचे. आणि मग आपल्याला त्यातनं बरंच काही शिकायला मिळू शकतं जेव्हा आपण प्रत्यक्ष अभ्यास करू. सो चौथा घटक माझा कुठला आहे सांगत असताना, पहिला रचना लक्षात घ्या, दुसरा अभ्यासक्रम बघा, तिसरा आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका बघा की काय प्रकारचे प्रश्न विचारले जातात, चौथा मला आता वाचायचा आहे. काय वाचायचं आहे मला या परीक्षांच्या तयारीसाठी? सुरुवात करा NCERT पासून.
जी पाठ्यपुस्तकं आहेत जी तुम्हाला त्या त्या विषयाच्या संकल्पना मजबूत करण्यासाठी उपयोगाची. राज्यसेवेसाठी जनरली वाचतो म्हणजे त्यातलं इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र आणि NCERTची पुस्तकं आता ती मराठीमध्ये पण अवेलेबल आहेत, ती पण तुम्ही बघू शकता. ज्यांचं इंग्रजी माध्यम आहे त्यांनी इंग्रजीमध्ये ते वाचायला हरकत नाही. जे हिंदी माध्यम घेणार आहेत, हिंदी माध्यमामध्ये देखील खूप चांगलं मटेरियल अवेलेबल आहे. NCERT हिंदीमध्ये पण आहे. सगळी चांगली चांगली पुस्तकं हिंदी माध्यमातून पण उपलब्ध होतात. सो तुम्ही जे माध्यम घेणार आहात त्याप्रमाणे तुम्ही ते वाचू शकता. सो पाठ्यपुस्तकं त्या विषयाच्या पायाभूत संकल्पना समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तिथून मला सुरुवात माझ्या अभ्यासाची करायची आहे. दुसरा जो आहे, प्रत्येक विषयाचं पाठ्यपुस्तक वाचल्यावरती एक रेफरन्स पुस्तक. राज्यघटना तुम्ही इंग्रजीमध्ये करत असाल तर लक्ष्मीकांतचं पॉलिटी सांगतात म्हणजे ओके. तुम्ही मराठीमध्ये करत असाल तर मी त्यातला एक सहलेखक आहेत, माझे दुसरे एक सहकारी महेश शिरापूरकर सर, ते एक लेखक आहेत. भारतीय राज्यघटना घटनात्मक प्रक्रिया खंड 1 नावाचं पुस्तक अत्यंत तपशीलवारपणे आपण मराठीमध्ये लिहिलेलं आहे. ते तुम्ही मराठीमध्ये जरूर बघा, म्हणजे त्याच्यात तपशील पण आहे, विश्लेषणाचा भाग पण आहे. म्हणजे सो असं प्रत्येक विषयासाठी किमान एक रेफरन्स पुस्तक तुम्हाला मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी वाचायचं आहे. कदाचित दुसरा तिसरा रेफरन्स सिलेक्टिव्ह वाचावा लागेल, तयारी ठेवायची, पण एक आपल्याला स्टार्ट टू एंड 7 ते 8 वेळा, कदाचित 10 वेळा त्याला मला रिवाईज करावं लागेल, त्याला प्रोसेस करावं लागेल आणि माझ्यामध्ये ते कौशल्य मला डेव्हलप करता यायला पाहिजे. 500 ते 600 पानामधलं पुस्तक असेल तर 3 ते 4 वेळा वाचल्यानंतर मी ते 50 पानामध्ये किंवा 40 पानामध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे ती सगळ्यांमध्ये क्षमता असते, फक्त 4 ते 5 वेळा तुम्हाला ते वाचावं लागेल. मग शेवटाकडे येतो आपण, प्लॅनिंग करायचं आहे. तुम्ही किती साली परीक्षा देणार आहात हा शेवटचा भाग आहे. म्हणजे 2025, 2026, 2027 तुमचं जे काही ठरलेलं आहे ते एकदा ठरलं की तुम्हाला वेळ किती तोपर्यंत मिळणार आहे हे ठरवता येऊ शकतं आणि त्यानुसार तुम्ही प्रत्येक विषयाचं वेळापत्रक तयार करू शकता. म्हणजे आता शेवट करताना मला थोडंसं सांगायचं, हे मी 5 टप्पे थोडक्यात तुम्हाला सांगितले आहेत, मग मी शेवटाकडे येतो. म्हणजे या परीक्षेच्या तयारीसाठी काय गरजेचं आहे, तर मी काय फार नवीन तुम्हाला सांगितले अशातला भाग मला काही वाटत नाही, प्रश्नात मला कळेल पण. म्हणजे नंबर 1, तुमचं वाचन आणि आकलन अत्यंत स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि ते काळजीपूर्वक पुन्हा पुन्हा केलेल्या वाचनाशिवाय डेव्हलप करता येणार नाही. नंबर 1. नंबर 2, मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये तुम्हाला अत्यंत प्रभावीपणे लिहिता यायला पाहिजे आणि वाचून वाचून लिखाणाचा सराव करूनच तुम्हाला मनाजोगतं प्रभावी लेखन करता येऊ शकतं. अदरवाईज मी म्हणलं की काहीतरी क्लास लावतो आणि त्यातनं माझं लेखन सुधारता येईल, ॲब्सोल्युटली नाही. तुम्ही वाचा, तुम्ही सराव करा, तुम्ही लिहिलेलं दाखवा, स्वतः चेक करा, इतरांना दाखवा, मित्रमैत्रिणींना दाखवा, त्यांनाही सांगा की तू काय काटछाट कर जास्तीत जास्त, म्हणजे क्रिटिकली बघ, म्हणजे त्यातनंही आपल्याला शिकता येतं. तुम्ही त्यांच्या बाबतीमध्ये तसं करा. सो वाचून लिखाणाचा सराव करून तुम्हाला लेखन कौशल्य सुधारता येईल. मुलाखतीच्या टप्प्यावरती कुठलं कौशल्य महत्त्वाचं आहे, मी सुरुवात त्यांनी केली होती, समाजाविषयीची समज, तुमची समज, पण हा झाला आकलनाचा भाग. तिथं काय आपल्याला लिहायला सांगणार नाहीत, मुलाखतीमध्ये तोंडी परीक्षा असल्यामुळं तुम्हाला ते प्रश्न विचारतील, तुम्हाला काही सेकंदाचा पॉज घेऊन त्या प्रश्नांची उत्तरं तेवढ्या सेकंदामध्ये विचार करून द्यायचा आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणूयात कम्युनिकेशन, संवाद साधण्याचं कौशल्य त्या बाबतीमध्ये तुम्हाला विकसित करायचे. आणि मला असं वाटतं की कॉलेजचे डेज आत्ताचे तुमचे आहेत, परस्परांमध्ये बोला पण जरा औपचारिक बोला, म्हणजे विषयाचं बोला, म्हणजे गप्पा तर आपण मारतो त्याच्यामध्ये काही डाऊट नाही, त्या केल्याच पाहिजेत आपण. आणि जे जे उपक्रम तुमच्या महाविद्यालयामध्ये होतील त्याच्यात तुम्ही सहभागी व्हा. आत्मविश्वास मुलाखतीसाठी गरजेचा आहे, निर्णय घेण्याची क्षमता मुलाखतीमध्ये गरजेची आहे, आपलं आकलन अर्थातच गरजेचं आहे, पण केलेलं आकलन, केलेला विचार जर आपल्याला समोरच्यांना सांगता येत नसेल, मी घाबरत असेल, तर मग त्याच्यातनं फारसं मला पुढे जाता येऊ शकत नाही. चुकलं तर चुकलं, आपले उच्चार बिघडतात, काही हरकत नाही, कशाचाही विचार करायचा नाही. जर तुम्ही लाजलात, तुम्ही घाबरलात, तर तुम्ही आयुष्यामध्ये परत कधी हे करू शकणार नाही. त्यामुळे कॉलेज डेज हे त्यासाठीच आहेत. म्हणजे सो हे सगळे उपक्रम तुम्ही ते संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी डेफिनेटली वापरू शकता. शेवट करताना मी असं म्हणेन, या परीक्षेमध्ये तुम्हाला काहीतरी एक सांगितले, तुम्ही ते वाचले किंवा पाठ केले आणि तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील असं ॲब्सोल्युटली नाही आहे. तुम्हाला वाचन बऱ्याच गोष्टीचं करायला लागणार आहे. मी बऱ्याच गोष्टी त्याचा भाग म्हणून मी सांगितलं, पण मी असं शेवट करताना म्हणेन की या परीक्षांची अजून एक जी महत्त्वाची गरज आहे, कळीची गरज म्हणतो ना आपण, की नीड, तर त्यातली एक नीड म्हणजे तुम्हाला सतत 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 सुरुवातीपासून शेवटपर्यंत विचार करायचा आहे. म्हणजे अमुक एक गोष्ट पुस्तकात वाचली म्हणजे ती खरीच आहे असं मानायचं कारण नाही आहे. ती का तशी आहे, त्याची कारणं काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत, वेगळं काय असतं तर काय झालं असतं. म्हणजे मी जसं आता संघराज्याचं म्हटलं, आपल्या राज्याला जास्तीचे अधिकार दिले असते, आपलं केंद्र सरकार कमकुवत असतं, तर आपला देश टिकला असता का, राष्ट्रराज्याबद्दल काही शंका निर्माण झाल्या असत्या का, असं विचारायला काय हरकत आहे आपल्याला. सो असा तुम्हाला सातत्याने विचार करायचा आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की या वर्गात बसलेल्या आपल्या समाजातल्या सगळ्या व्यक्तींमध्ये ती क्षमता असते,
फक्त त्याचा म्हणजे मुद्दा वेगळा काय की आपण त्या क्षमतेचा वापर करतो की नाही करतो. सो ज्यांना कुणाला ही परीक्षा द्यायची असेल तर त्यांनी या 3 आधीच्या कौशल्याचा विचार तर करायलाच पाहिजे, पण विचाराचं आणि तेही चिकित्सकपणे विचार करण्याचं कौशल्य तेही वाचून विचार करून इतरांशी बोलून तुम्हाला विकसित करता येऊ शकतं. म्हणजे मला तुमच्यासमोर माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आदरणीय प्राचार्य सरांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांचेही आभार मानतो. तुम्हाला जर काही असतील प्रश्न मला माहिती नाही म्हणजे तर आपण ते घेऊयात म्हणजे. थँक्यू. माननीय प्राचार्यांना विनंती की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. माननीय प्राचार्य. माननीय तुकाराम जाधव सर, उपप्राचार्य पुजारी सर, माझे सर्व सहकारी आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते सगळे तुम्ही विद्यार्थी. मला माहिती बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, मी थोडंसं थांबवलं त्याचं कारणही सांगतो. ज्ञानातून येणारी नम्रता, अनुभवातून येणारी आत्मविश्वासाची मला वाटतं प्रचिती किंवा ओळख आपण पाहिली आणि याच्याहीपेक्षा महत्त्वाचं सामाजिक भान. काही मतभेदसुद्धा आले तेही त्यांनी मान्य केले. मला वाटतं हे सगळं एकत्रितपणे आपण ऐकलं. हा प्रवास इथंच संपणार नाही आहे. मी व्यवस्थापन, कॉलेजचं व्यवस्थापन, प्राचार्य नात्याने आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं हे आश्वासन देतो की हाच प्रवास तुकाराम सरांचा आणि त्यांच्या अनुभवाचा आपल्या संस्थेशी एक निरंतर नातं निर्माण करणारा होईल. यासाठी आपण त्यांना आज सुरुवात म्हणून बोलवलेलं आहे. खरं तर बरेच वर्ष ही गोष्ट अधुरी राहिलेली होती. यानंतर मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची संस्था आणि आपलं कॉलेज एकत्रित येऊन आपल्याला निश्चितपणे काही देणार आहे. त्याची तयारी आज चालू आहे. व्यवस्थापन वाट बघतंय आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहे. म्हणून आपण थोडासा कार्यक्रम आटोपता घेतला. जाता जाता जसं त्यांनी ती कार्यक्रमाची एक पद्धत सेट केली, अनेक मुद्दे अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने मांडले. त्या टोनमध्ये किंवा आपण तो मेंटेन करायचं झालं तर त्याने अनेक प्रश्न विचारले. मलाही एक प्रश्न पडला होता तुमच्यासारखाच की सध्या सरकार कोणाचं आहे. परिस्थिती अशी आहे, सरकार कोणाचं आहे हे कदाचित सरकारमधल्या माणसालाही कदाचित आठवणार नाही, कारण काल कुठं होतो आणि आज कुठं होतो त्यालाच लक्षात नसेल. मी ठामपणे सांगू शकतो, जसं शीतल मॅडमचं उदाहरण त्यांनी दिलं, आज गेली 17 वर्ष जे तुमच्यासारखेच ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी तुकाराम सर होते. अतिशय जवळून प्रवास पाहिला. म्हणजे अगदी थोडक्यात सांगतो, जेव्हा त्यांना वाटलं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी माझ्यासारखं काहीतरी करावं, तुमच्यासारखेच विद्यार्थी एकत्र आले. पाठबळ काहीच नव्हतं. आणि मग कुमार केतकरांनी ज्याचा अतिशय गौरवाने उल्लेख केला की मराठी भाषिकांना अभिमान वाटावा, जे लोकसत्ताच्या, हे सगळं तुम्हाला कमर्शियल वाटेल पण हे सांगणं गरजेचं आहे. त्यांनी उल्लेख केला की तुम्ही जेव्हा समाजसेवा करता तेव्हा मोबदलाही तुम्हाला मिळेल. एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, लोकसत्ताच्या पहिल्या पानावरती कलर्ड जाहिरात देण्या इतकी समृद्ध संस्था त्यांनी उभारली. पण त्यांचं म्हणणं आहे की कधीच कमर्शियल पर्पजसाठी आम्ही करत नाही. गरिबातल्या गरीब विद्यार्थ्याला पुढं आणणं हे त्यांचं काम आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कधी स्वतःहून ते उल्लेख करणार नाहीत. गेली 17 वर्ष हा प्रयत्न ते सातत्याने करतायत. 17 वर्षांमध्ये 1000 पेक्षा जास्त अधिकारी त्यांच्या सेवेमध्ये आहेत. मला वाटतं सरकार कोणाचं आहे उत्तर मिळालेलं आहे. मला वाटतं त्यांची अतिशय प्रामाणिक इच्छा आहे की हीच सगळी सुविधा सोलापूरमध्ये राहून, पुण्याला मुंबईला न जाता सोलापुरात राहून, आणि त्यांनी प्राधान्य दिलं. मी मुद्दाम उल्लेख करतो, अनेक कॉलेजेसमधनं मागणी आली होती, ती तुकाराम सर येत आहेत म्हणलं की आमच्या कॉलेजमध्ये पहिल्यांदा या. आमच्याकडनंच थोडासा उशीर झाला पण ते म्हणाले की संगमेश्वरसाठी हा वेळ राखीव ठेवलेला आहे, कुठेही जाणार नाही. ही श्रद्धा, निष्ठा ज्या वेन्नू सरांचाही त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. हे ऋणानुबंध कॉन्क्रीट पद्धतीनं कुठंतरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं, भविष्याच्या दृष्टीनं प्रत्यक्षात कसे आणता येतील यासाठीच आपण त्यांना आमंत्रण केलंय. तेव्हा आजचा दिवस ही सुरुवात आहे. सातत्यानं तुकाराम सर येणारच आहेत. आपण संपर्क त्यांचे साधू. आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे, 3-4 विद्यार्थी बाहेर बसूनही ऐकतायत, अनेक जण खिडकीमध्ये बसून ऐकतायत. त्याची गरज स्पष्ट झालेली आहे. तुकाराम सर भविष्यात आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. आपण शांतपणे सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. औपचारिक आभार मानायला मी विटेकर सरांना आमंत्रित करतो. धन्यवाद सर.
कुठलाही कार्यक्रम म्हटलं की दोन गोष्टीची उत्सुकता सगळ्यांनाच असते. एक, ज्या कार्यक्रमासाठी आपल्याला आमंत्रित केलेला आहे तो कार्यक्रम कधी सुरू होईल, आणि सुरू झाले की एक उत्सुकता असते कधी संपेल. कधी संपेल या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी तुमच्यासमोर थांबलेला आहे. अर्थात माननीय प्राचार्यांनी आपल्याला जे सांगितलं, तर आता हे इथं आभार मानून कार्यक्रम संपला असं नाही, कारण सुरुवात आजच्यापासून झालेली आहे. आणि आपण सगळेजण भाग्यवान आहात की सरांचं अतिशय सोप्या भाषेमध्ये, ज्यांना MPSC UPSC म्हणजे भयानक भीतीदायक असं काहीतरी करावं असं वाटतं आणि त्यापासून शब्द ऐकूनच पळून जातात, त्यांना अतिशय सोप्या भाषेमध्ये छोट्या छोट्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्याचा निश्चितच आपल्याला सगळ्यांना फायदा होईल. संगमेश्वर कॉलेज साहित्य महाविद्यालयाच्या वतीनं आजचा जो हा कार्यक्रम आहे त्याचे सन्माननीय प्राचार्य अध्यक्ष बुवा सर यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आजचे या कार्यक्रमाचे वक्ते द युनिक अकॅडमीचे संचालक माननीय तुकाराम जाधव सर आणि या मंचावर उपस्थित माननीय उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर आणि माझ्यासमोर सगळे प्राध्यापक बंधू भगिनी आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व विभागाचे विद्यार्थी, या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानून आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. परत एकदा धन्यवाद.